कुठलाही ज्योतिष असं क्लेम करू शकत नाही की तुमचं प्रारब्ध मी बदलेन. अल्टिमेटली दॅट इज रिटन इन युअर डेस्टिनी, दॅट इज गोइंग टू हॅपन. पण सगळ्यात मजेची गोष्ट सांगू की नुसतं रास माहिती असणं इज नॉट इनफ. तर जेव्हा लग्न रास आपण जेव्हा म्हणतो, इट ऍक्च्युली गव्हर्न्स तुमची फिजिकल बिहेवियर ट्रेट्स, तुम्ही दिसायला कसे आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, बाहेरच्या जगामध्ये लोक तुम्हाला कसे परसिव्ह करतायत, भावनिक दृष्ट्या तुमची जी जडणघडण आहे ती कशी आहे. सो ते आपण चंद्र राशीवरून बघतो. पण अतिचारी हा जो एक फिनॉमिना आहे, अतिचारीचा अर्थ असा की फास्ट फॉरवर्ड मुवमेंट. सो त्यामुळे पुढच्या वर्षी गुरु पहिल्या काही काळात एका साईन मध्ये असणार आहे. आणि हे सगळ्यांसाठी, फक्त आपण मेषसाठी अगोदर बोलतोय म्हणून मी ते एक इलॅबरेशन देतेय. आणि तो परत मध्यंतरी वेगळ्या राशीमध्ये आणि वर्षाच्या शेवटी वेगळ्याच राशीमध्ये असणार आहे. गणपती, अथर्व शीर्ष आणि गणपती बाप्पाची उपासना त्यांना सर्वात जास्त लाभदायक ठरेल. खूप वर्ष एखादी वास्तू बुक करतात पण त्याचं पोझिशन त्यांना खूप उशिरा होतं. तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला पोझिशन मिळून म्हणजे जागा बदलाचे चान्स तुम्हाला 100% आहेत. नामस्मरणाला खूप महत्व आहे. तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं जास्तीत जास्त नामस्मरण करा. 7.5 इज लाईक व्हॉट, की तुमच्या कर्माचा जो काही रिपोर्ट आहे ते रिपोर्ट जनरेशन 7.5 मध्ये होत. आणि आता काही लोक आपल्यामध्ये असे प्रश्न विचारतात की अरे मी तर कधीच कोणाचं वाईट केलं नाहीये पण तरी माझं असं होतंय, मला हा त्रास देतोय किंवा माझ्याच बाबतीत असं का, म्हणजे व्हाय मी, असा प्रश्न असतो. तर तुम्हाला ह्यासाठी थोडंसं एक आध्यात्मिक बाजू माहिती असणं पण गरजेचं आहे. तर 7.5 मध्ये कुठले असे सिम्पल रेमेडीज आहेत का जे तुम्ही सजेस्ट करू शकाल, किंवा त्याचा प्रभाव थोडासा मेलो डाऊन करायचे 3 गोष्टी असतात. आता त्यांना जे राहू पहिल्या स्थानात असल्यामुळे जे इल्युजन निर्माण झालेलं आहे तर ते दूर व्हायला मदत होईल. ह्याला छायादान म्हणतात. तर हे शनी 7.5 मधले मेष, कुंभ आणि मीन ह्या 3ही राशीतले लोक करू शकतात. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. लवकरच आपण 2026 मध्ये प्रवेश करणार आहोत. नवीन स्वप्न, नवीन वर्ष आणि नवीन चॅलेंजेस आपल्या समोर येणार आहेत. आणि याचबरोबर सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की 2026 माझ्यासाठी कसं असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात 2026 मध्ये आपल्या राशींचं चित्र कसं असणार आहे. आणि म्हणूनच आज आपल्यासोबत आहेत ज्योतिषाचार्य आणि वास्तुविशारद सुपर्णा नाईक. सुपर्णा यांनी डिव्हिनेशन टेक्निक म्हणजेच भविष्य सांगण्यासाठी ज्या टेक्निक यूज केल्या जातात त्यावर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधनं सर्टिफिकेशन केलेलं आहे. वेलकम सुपर्णा. तुमचं खूप खूप स्वागत आहे सॅसी सखीमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी ऑन युअर शो सॅसी सखी. आय एम रिअली व्हेरी ट्रुली डिलाइटेड. थँक्यू. थँक्यू. सो ज्योतिषशास्त्राकडे बरेच जण श्रद्धा म्हणून बघतात. काही तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की गणित किंवा खगोलशास्त्र असे शास्त्रही त्याच्याशी संबंधित आहे. तर बेसिकली ज्योतिषशास्त्रामागे काय सायन्स आहे? सगळ्यात प्रथम ज्योतिषाबद्दल आपण आजचा पॉडकास्ट करतोय आणि सगळ्यात पहिला प्रश्न ज्योतिषाला धरून आहे आणि त्याच्या ऑथेंटिसिटीला धरून आहे. त्याबद्दल पहिलं तुमचं अभिनंदन. की पहिल्या प्रश्नामध्ये जर काही डाऊट लोकांचे क्लिअर झाले तर लोकांना पुढच्या गोष्टींवरती विश्वास ठेवण्यासाठी जास्त इझी जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिषाकडे मी थोडंसं नंतर येईल. त्याच्या अगोदर आपणास एवढं सगळ्यांना तर माहितीच आहे की 4 वेद आहेत. म्हणजे वेदांबद्दल कोणाचंच दुमत नसावं आय गेस. वेद हे आहेत गुरु दत्तात्रयांच्या समोर जी आपण 4 श्वान बघतो ते 4 वेदांना रिप्रेझेंट करतात. आणि वेद हे जे आहेत ह्याचा पहिला रेफरन्स मला ह्यासाठी देऊ वाटतो की हे अपौरुषीय आहेत. अपौरुषीयचा अर्थ असा आहे की हे कुठल्याही व्यक्तीने लिहिलेले नाही आहेत. आपण असं म्हणतो ना की इट इज बिंग डाउनलोडेड फ्रॉम द कॉस्मिक विजडम. एक असतो कॉन्शियसनेस म्हणजे आपण त्याला चेतना म्हणतो आपली, आणि एक असतो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे ज्याला आपण वैश्विक सचेतना किंवा चेतना म्हणतो. कॉस्मिक जे विजडम आहे, जे नॉलेज आहे की जेणेकरून ह्या पृथ्वीवरच्या लहरी काय आहेत, व्हॉट इज चेतना म्हणजे आपण त्याला असं म्हणतो की कॉन्शियसनेस, ह्याबद्दलची माहिती ही जी डाउनलोड झाली आणि ती आपल्यातल्या जे योगी आहेत, कारण की आपल्याकडे 7 ऋषी आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे, आणि त्यांच्या थ्रू हे सगळे जे वेद आहेत ते आलेत. आणि वेदांमधला ह्याला वेद चक्षु म्हणतात. चक्षु म्हणजे आपले आईज बेसिकली. सो ज्योतिष हे आहे त्यांना आपण वेद चक्षु म्हणतो. त्याचं कारण असं आहे की आत्ता ज्या रियालिटीमध्ये गोष्टी घडतायत त्यापेक्षा व्हॉट हॅपन्स ऑर व्हॉट इज स्टोअर इन द नियर फ्युचर, आपल्या जवळच्या भविष्यात
काय लिहून ठेवलेलं आहे किंवा काय घडतंय हे बघण्याची जी दृष्टी जी मिळालेली आहे ती वेदांना मिळालेली आहे. आणि वेदांचे जे डोळे ज्यातनं आपल्याला कळू शकतं की आपले पुढचे जे प्रत्येकाच्या आयुष्यात डूज आणि डोंट्स प्रत्येकाचेच असतात, की काय करायला हवं आणि काय करायला असू नये. आपणही जर का गुगल मॅप लावला प्रत्येकाने तर आपल्याला गुगल मॅप हा शॉर्टेस्ट पाथ दाखवतो, बरोबर, आणि आपण तोच फॉलो करतो. जर का एखाद्या ठिकाणी खूप ट्रॅफिक असेल, ट्रॅफिक लेन जाम असेल, तर आपल्याला ऑटोमॅटिक तो रिडिरेक्ट करतो सो दॅट यू कॅन रीच टू युअर डेस्टिनेशन व्हेरी इझिली. ज्योतिषाचंही तसंच आहे. तो तुमच्या येणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून तुम्हाला परावृत्त करत नाही, पण त्यापासून पोचण्यासाठी किंवा ते टाळण्यासाठी काय इझिएस्ट रेमेडीज आहेत आणि पुढच्या तुमच्या संभाव्य जीवनात तुम्ही काय करावं आणि काय करू नये ह्याचा मार्ग दाखवणारा जे शास्त्र आहे त्याला आपण ज्योतिष म्हणतो. कारण प्रत्येकाचे जे कर्माचे जे बंध आहेत ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो, कुठलाही ज्योतिष किंवा कुठलाही असं क्लेम करू शकत नाही की तुमचं प्रारब्ध मी बदलेन. अल्टिमेटली दॅट इज रिटन इन युअर डेस्टिनी, दॅट इज गोइंग टू हॅपन. पण ते तुम्हाला इज आउट करण्यासाठी किंवा त्यापर्यंत तुमच्या डेस्टिनेशनला लवकरात लवकर पोहोचण्यासाठी जो शॉर्टेस्ट वे आहे आणि जो इझिएस्ट वे आहे तो दाखवण्याचं काम ज्योतिषी करतो. आणि त्यालाच आपण ज्योतिष हे शास्त्र म्हणतो की जो वेदांचा भाग आहे, हे त्यामागचं शास्त्र आहे. आणि ह्याचं कसा परिणाम होतो तर ह्याच्यामध्ये 9 ग्रह इन्व्हॉल्व्ह आहेत, ज्याला आपण नवग्रह म्हणतो. आणि ह्या प्रत्येकांमध्ये एक लहरी आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी म्हणतो. ह्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा आपल्यावरती काही ना काहीतरी तर इफेक्ट हा होतच असतो. आणि ह्या नवग्रहांचा कलेक्टिव्ह इफेक्ट जेव्हा आपल्यावरती घडतो, इट डिरेक्टली अफेक्ट्स युअर फिजिकल रिलम, ज्याला आपण आपलं शारीरिक म्हणतो, कारण की प्रत्येकाचे कोश असतात. अन्नमय कोश ज्याला आपण स्थूल शरीर म्हणतो, मनोमय कोश, आनंदमय कोश, ह्या प्रत्येक कोशांवरती एक सटल बॉडीवरती ते ग्रह जे आहेत त्या लहरींनुसार काही ना काहीतरी परिणाम करत असतात. आपण म्हणतो प्रत्येकाची की काही जणांची सत्सद विवेकबुद्धी शाबूत आहे, मग ते ठेवण्याचं काम कोण करतं तर ह्या सगळ्या ज्या लहरी आहेत त्या माणसाच्या आयुष्यावरती इफेक्ट करतात. आणि त्यातनंच माणसाची जी बुद्धी आहे ती कशी योग्य प्रकारे तो वापरू शकतो त्याला आपण ज्योतिषाचा आपल्या शरीरावरती किंवा बुद्धीवरतीचा जो इफेक्ट आहे आपण तो तसं म्हणू शकू. तर आज आपण 2026 मधलं राशी भविष्याबद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी आम्हाला सांगा की लग्न रास आणि चंद्र रास म्हणजे नक्की काय आहे? करेक्ट. प्रत्येकाला म्हणजे 90% मला असं वाटतं सॅसी सखी आणि आपला जो ऑडियन्स बेस आहे प्रत्येकाला इथपर्यंत तर माहिती आहे की आपली रास काय, म्हणजे माझी स्वतःची रास काय. पण सगळ्यात मजेची गोष्ट सांगू की नुसतं रास माहिती असणं इज नॉट इनफ. कारण की कुंडलीमध्ये 12 घरं असतात, त्यात कुठे ना कुठेतरी 9 ग्रहांपैकी 9 ग्रह बसलेले आहेत. ज्या नंबरवरती तुमचा चंद्र असतो ती तुमची चंद्ररास बनते, ज्यातनं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, आपण मराठी कम्युनिटीपासून बिलॉंग करतो, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या जन्म नक्षत्रानुसार आपली बऱ्याच जणांची नावं ठेवली जातात. बारशामध्ये पण पाळण्यातली नावं वेगळी असतात. नंतर मग तुम्हाला हवं ती नावं तुम्ही फॉलो करता. चंद्ररास आणि लग्नरास ह्यामधला बेसिक फरक काय आहे तर लग्नरास म्हणजे कुंडलीमधला जो पहिला भाव आहे, मग तिथे तुमचा कुठलाही नंबर असू देत, दॅट बिकम्स युअर असेंडंट साईन, ज्याला आपण लग्न रास म्हणतो. आता इथे लग्न म्हणजे टेक्निकली तुमचं शुभमंगल सावधान असं नाही, तर लग्न रास याचा अर्थ असा आहे, लग्न म्हणजे याचा अर्थ की ज्यातनं तुम्ही मुक्त होऊ शकत नाही, जे बंधन आहे. सो जेव्हा शरीर आणि आत्मा हे एकमेकाशी कलेक्टिव्हली जॉईन होतात, तुमचा देह फॉर्म होतो, म्हणजे यू बिकम द व्हिजिटर टू धिस अर्थ. जर का शरीरातनं आत्मा निघून गेला तर त्याला आपण फक्त डेड बॉडी म्हणतो. आणि नुसतंच जर का आत्मा आहे आणि त्याला बॉडी नाहीये, इट कॅनॉट बी सेड ॲज द ह्युमन बिंग. तर जेव्हा लग्न रास आपण जेव्हा म्हणतो, इट ॲक्च्युली गव्हर्न्स तुमची फिजिकल बिहेवियर ट्रेट्स, तुम्ही दिसायला कसे आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, बाहेरच्या जगामध्ये लोक तुम्हाला कसे परसिव्ह करतायत. कारण खूपदा वरवर दिसणारा खूप शांत माणूसही खूप रागीट असू शकतो. म्हणजे खूपदा आपल्याला असं होतं की अरे त्या बाबतीत मी चुकीचा ठरलो, हा माणूस दिसतो तसा नाहीये. तर इथे प्रश्न येतो की लग्नरास आणि चंद्ररास. तो लग्नरास हा तुमचा फिजिकल बॉडी ट्रेट्सचा भाग आहे. आणि चंद्ररास आपण त्याला म्हणतो की चंद्र मनसो जातः, म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. सो जिथे तुमची चंद्ररास असते तिथे तुमचं मन कसं काम करतंय, म्हणजे एक इमोशनल कोशंट असतो आपल्या सगळ्यांचा. सो चंद्ररास गव्हर्न करते की तुमची जी भावनिक दृष्ट्या तुमची जी जडणघडण आहे ती कशी आहे. सो ते आपण चंद्रराशीवरून बघतो.
सो आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की आपली चंद्ररास काय, आतापर्यंत सगळ्यांना माहिती असते की आपली चंद्ररास काय, पण लग्नरास माहिती असणं तितकंच खरं आहे, म्हणजे गरजेचं आहे. कारण की जे बरेच गोचर आहेत, गोचर म्हणजे ट्रान्झिट, ग्रहांचे जे ट्रान्झिट्स आहेत, तर ते खूपदा आपण लग्न राशीवरून बघतो. माणसाला 7.5 जी लागते तर ती नेहमी लागते चंद्र राशीवरून. कारण की चंद्र राशी तुमच्या राशीच्या जेव्हा एक घर अगोदर शनी येतो तेव्हापासून तुमची 7.5 चालू होते, आणि म्हणूनच त्याला आपण अडीच वर्ष म्हणजे 7.5 वर्ष होतात, म्हणून आपण त्याला 7.5 म्हणतो. सो त्यामुळे 7.5 ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी आपण चंद्र राशीवरून बघतो, आणि बाकीचे जे गोचर आहेत तर ते आपण लग्न राशीवरून बघतो. तर आज आपण जे बघणार आहोत ते लग्न राशीवरून बघणार आहोत. लग्न राशीवरून 2026चं भविष्य प्रत्येक राशींसाठी. तर आपण सुरुवात करूया मेष, वृषभ आणि मिथुन या राशींचं भविष्य कसं असणार आहे 2026 मध्ये. नक्कीच. सगळ्यात प्रथम जी रास आहे ती म्हणजे मेष रास, आणि आपण इथे परत मेष लग्नापासून घेतोय. सो पुढचं वर्ष खूपच डिसाइडिंग आहे ह्यासाठी की एकाच वर्षात तिन्ही वेगवेगळ्या सायन्समधून गुरुचं भ्रमण होत आहे. जनरली गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करण्यासाठी 1 वर्ष लागतं, पण अतिचारी हा जो एक फिनॉमिना आहे, अतिचारीचा अर्थ असा की फास्ट फॉरवर्ड मुवमेंट. सो त्यामुळे पुढच्या वर्षी गुरु पहिल्या काही काळात एका साईनमध्ये असणार आहे, आणि हे सगळ्यांसाठी, फक्त आपण मेषसाठी अगोदर बोलतोय म्हणून मी ते एक इलॅबरेशन देतेय. आणि तो परत मध्यंतरी वेगळ्या राशीमध्ये आणि वर्षाच्या शेवटी वेगळ्याच राशीमध्ये असणार आहे. सो मेष राशीसाठी वर्षाची सुरुवात जी होतीये तेव्हा गुरु असणार आहे त्यांच्या 3य स्थानामध्ये, आणि 3य स्थानातून आपण बघतो ते म्हणजे शॉर्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्स, युअर कम्युनिकेशन, तुमचं जे काही इंटरपर्सनल रिलेशनशिप विथ युअर कॉलिग्स जे काय असतील ते. आणि गुरु आपण हा शुभग्रह मानला जातो. सो जेव्हा गुरु अशा सगळ्या राशींमधून भ्रमण करतो तेव्हा तो जनरली चांगलेच रिझल्ट्स आणतो. वर्षाच्या मध्यंतरामध्ये गुरु जातोय तुमच्या 4th स्थानात, सुखस्थानात, तर त्याला आपण मातृसुखाचं स्थान हे सुद्धा म्हणतो, पण 4थातनं आपण वाहन सुखही बघतो आणि वास्तुसुखही बघतो. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना वर्षाचा जो मध्यंतरीचा काळ आहे 2026चा, तर तो वास्तू आणि वाहन ह्या दोन्ही खरेदीसाठी अत्यंत उत्तम आहे. प्लस वर्षाच्या शेवटी जेव्हा गुरु त्यांच्या पंचमात जाईल तर इट इज अ वंडरफुल टाइम टू प्लॅन फॅमिली प्लॅनिंग, किंवा आपण संततीकडून सुख किंवा संततीबद्दल सुख, ह्या दोन्ही गोष्टींसाठी अतिशय उत्तम आहे. ज्या लोकांचे लव्ह मॅरेजेस म्हणजे जे ऑलरेडी दे आर इन टू द लव्ह काइंड ऑफ अ रिलेशनशिप, दे कॅन ॲक्च्युअली टर्न दॅट रिलेशनशिप इन टू द मॅरेज. तर हा वर्षाच्या शेवटीचा जो काळ आहे मेष राशीच्या सगळ्यांसाठी तो अतिशय उत्तम आहे. म्हणजे गुरुची ओव्हरऑलच सगळ्याच दृष्टीने जे गोचर आहे ते खूप उत्तम आहे. पण आपण असं म्हणतो की फक्त एकच ग्रह सगळ्याच गोष्टी एकत्र डिसाईड करू शकत नाही, कारण की नवग्रहाचा इक्वली परिणाम प्रत्येक व्यक्तीवरती पडतो. मग ह्या केसमध्ये आपल्याला शनी कुठे आहे हेही बघणं गरजेचं आहे. आणि ॲज वी ऑल नो की आता मेष राशीची शनीची 7.5 चालू आहे. सो मेष राशीची जी 7.5 आहे तर त्यामध्ये शनी आत्ता आहे त्यांच्या व्ययस्थानामध्ये. सो व्ययस्थान जेव्हा मी म्हणते तर व्यय म्हणजे एक्सपेंडिचर, खर्च होणे. सो नेहमी हा खर्च पैशांच्याच बाबतीत असतो का, तर असं अजिबात नाही आहे. तुमचा चुकीच्या ठिकाणी वेळ वाया जाणं, चुकीच्या ठिकाणी एनर्जी वाया जाणं, आणि पैसा तर आहेच, ह्या तिन्ही ठिकाणामध्ये तुमचा कुठेही व्यय होणं किंवा एक्सपेंडिचर होणं, तर ह्या बाबतीत तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे शनी जेव्हा व्ययस्थानामध्ये असतो तेव्हा असंच ब्लाइंडली कोणावरही विश्वास करून एक लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करणं हे शक्यतो टाळा. ॲट द सेम टाईम शनीची दृष्टी आहे तुमच्या रोगस्थानावरती, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या बॉडीमध्ये वात वाढणार नाही आणि त्यातनं सडन हॉस्पिटलायझेशन होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कारण की शनी 12व्या स्थानात आहे आणि 12वं स्थान हे कन्फाइनमेंटचं आहे, तसंच हे हॉस्पिटलायझेशनचं पण आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमचं रुटीन जे आहे म्हणजे तुमची डाएट आणि एक्सरसाइज हे जर का तुम्ही रुटीन ठेवलं तर मला असं वाटतं की शनी 7.5ची ही पहिली फेज आहे ती बऱ्यापैकी तुम्हाला चांगली जाईल. आणि राहू आणि केतू हे त्यांचे पंचमात आणि एकादश स्थानात आहे. तर त्यामुळे एकादश स्थान म्हणजे आपण त्याला लाभस्थान म्हणतो, तर तिथे आपण
मित्रही बघतो आणि बिग ऑर्गनायझेशन कोलॅबरेशनही बघतो. आणि राहू जेव्हा तिथे जातो तेव्हा जनरली असं दिसतं की तुम्ही कोणाला शक्यतो पैशांसाठी जामीन राहणं किंवा उधारीचे पैसे देणं शक्यतो टाळा, कारण की ते तुम्हाला परत मिळणार नाही. तर मित्रत्वाचं नातं आहे हे खराब होऊन द्यायचं नसेल तर तुम्ही काही ह्या बाबतीत जे काही ते प्रोटोकॉल्स फॉलो करा. कारण खूपदा आपल्याला असं वाटतात की ही खरंच आपली मित्र आहेत, ती खरं मित्र असतातच असंही नाही. तर तुम्ही त्याची काळजी घ्या. केतू पंचमात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी, कारण केतू जिथे बसतो तर त्या ठिकाणापासून तुम्हाला परावृत्त किंवा त्या प्रकारचे एक डिटॅचमेंट निर्माण करतो. आणि पंचम स्थानातनं आपण जनरली विद्याभ्यास किंवा अभ्यास हा सुद्धा बघतो. सो विद्यार्थ्यांना म्हणजे जी मेष राशीची काही मुलं आहेत की ज्यांचं 10th आहे 9th आहे, जी डिसाइडिंग इयर्स असतात आपली, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला ऑप्शन ठेवायचं नाही की तुम्ही अभ्यास केला, अभ्यासात मी हा चॅप्टर ऑप्शन ठेवतो. तुम्ही जो ऑप्शन ठेवणार आहात तुम्हाला नक्की त्यावरचेच क्वेश्चन्स येतील. तर त्यामुळे तुम्ही तुमचा 100 नाही 200% द्या. कारण केतू पंचमात हा थोडंसं तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेन अभ्यासापासून, तर तुम्हाला परत त्या गोष्टीपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. आणि ज्या व्यक्ती म्हणजे ज्या स्त्रिया ऑलरेडी प्रेग्नेंट आहे, सो टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर दे शुड बी क्वाईट, आपण त्याला असं म्हणू की त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्यांच्या पूर्ण ओव्हरऑल चेकअप आणि बॉडीची, सो दॅट टू हॅव अ सेफ प्रेग्नन्सी. तर ह्या सगळ्या ज्या एकंदरीत गोष्टी आहेत त्या मेष राशीसाठी आहेत 2026 मध्ये. ऑल इन ऑल 7.5चा इफेक्ट जर का सोडला तर गुरुची उत्तम साथ आहे आणि सगळ्याच ग्रहांची स्थिती चांगली आहे. गणपती, अथर्व शीर्ष आणि गणपती बाप्पाची उपासना त्यांना सर्वात जास्त लाभदायक ठरेल. वृषभ रास ही दुसरी रास आहे आणि आपण वृषभ लग्न राशीबद्दल बोलतोय. वृषभ लग्न राशीसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच पहिले 4-5 महिने तर त्यांच्या धनस्थानामध्येच गुरु राहणार आहे. आणि गुरुचं जे तत्व आहे तर त्याचं तत्व असं आहे की तो ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणची जीही काही कारकत्व आहेत तर त्याला तो एक्सपांड करतो, म्हणजे त्याचं प्रसरण करतो. सो धनस्थान ॲज इट नेम सजेस्ट, म्हणजे छप्पर फाडके आपण त्याला असं म्हणू की लॉटरी लागणं वगैरे, कारण की धनस्थानात गुरु असणं यासारखी उत्तम स्थिती असू शकत नाही. प्लस जे दुसरं स्थान आहे तर ते धनस्थानच नाही तर तुमचं कुटुंब स्थान पण आहे आणि वाचस्थान पण आहे. तर तुमच्या कुटुंबात एखादी मंगल कार्य घडणं किंवा कुटुंबामध्ये एखाद्या नवीन पाहुण्याचं आगमन होणं, तर ह्या सगळ्या गोष्टी अगदीच घडू शकतात 2026 मध्ये, म्हणजे त्याच्या इनिशियल मंथ्समध्ये. कारण की जसं मी सांगितलं की गुरु हा एकाच वर्षी 3 वेगवेगळ्या राशीतून जातोय, त्यामुळे तो भरपूर मिक्स रिझल्ट्स देणार आहे प्रत्येक राशींसाठी. सो थोडा आपण असं म्हणू की कुछ खट्टा कुछ मिठा असं सगळ्यांनाच अनुभव त्याचे येणार आहेत. धनस्थानात न गोचर करता करता जेव्हा वर्षाचा मध्य येईल तर तेव्हा गुरु तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये येणार आहे. त्यातनं तुमचे ट्रॅव्हल्स म्हणजे प्रवास वाढतील. भावंडांबरोबर तुम्ही एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करू शकता. खूपदा असं होतं की काही कारणास्तव आपले मनमुटाव होतात आपल्या नातेवाईकांशी, भावंडांची, जवळच्या काही मित्रपरिवारांशी, तर एक सलोख्याचं एक हार्मोनियस रिलेशनशिप मेंटेन व्हायला खूप छान पिरियड आहे तो. 3रं स्थान हे तुमचं म्हणजे जी लोक मास मीडिया कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता, आणि आजकाल तर आपण पॉडकास्ट बघतो की हा जो प्लॅटफॉर्म आहे हा पॉडकास्टचाच प्लॅटफॉर्म आहे, कारण की 3रं स्थान हे डिरेक्टली कनेक्टेड आहे मीडिया किंवा पब्लिकेशन्स, किंवा आपण त्याला असं म्हणू शकू की लोकांपर्यंत पोचणं. मग त्यासाठी पत्रकारिता असेल किंवा पॉडकास्ट सारखे मीडिया असेल किंवा मग न्यूजपेपर असेल, तर ह्या सर्वांसाठीचा जो मधला काळ आहे आणि ती जी ह्या राशीची लोक आहेत तर त्या सर्वांसाठीचाच तो काळ उत्तम आहे. आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा गुरु तुमच्या चतुर्थात येईल तर तेव्हा तुम्ही खूपदा असं आहे की लोक खूप वर्ष एखादी वास्तू बुक करतात पण त्याचं पोझिशन त्यांना खूप उशिरा नाही, तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला पोझिशन मिळून म्हणजे जागा बदलाची चान्स तुम्हाला 100% आहेत. मग जागा बदल हा तुमच्या नोकरी निमित्ताने होऊ शकतो किंवा मग तुम्ही नवीन जागेत स्थलांतर होऊ शकता. मग वाहन आणि वास्तू ह्या दोन्ही त्यामध्ये आल्या, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी अर्थात आल्या. तसंच वृषभ राशीसाठी शनी त्यांचा जो आहे तर तो आता लाभस्थानामध्ये आहे, आणि लाभस्थान हे अख्ख्या कुंडलीमध्ये एकुलते एक स्थान असं आहे की जिथे कुठलाही ग्रह आला, मग तो शनी असेल, राहू असेल, गुरु असेल, शुक्र असेल, तर तो चांगलीच फळं देण्यासाठी बाध्य असतो. तर शनी जेव्हा लाभस्थानामध्ये येतो तेव्हा तो तुम्हाला कनेक्ट करतो एक बिगर पर्पजसाठी, किंवा तुम्ही आता एक स्मॉल ऑर्गनायझेशनमध्ये आहात, तुम्ही एक मोठ्या ऑर्गनायझेशनशी कनेक्ट करू शकता. तुम्हाला मित्रपरिवाराची चांगली लाभ म्हणजे साथ मिळेल. एक थोरा मोठ्यांचं आपण म्हणतो ना की एक गॉडफादर लागतो आपल्याला, तसं एक गॉडफादरचं काम शनी तुमच्यासाठी नक्कीच करेल.
राहू आणि केतू तुमच्या सुखस्थान आणि कर्मस्थानात आहे, त्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी थोडीशी डिप्लोमसी ठेवा, मेंटेन करा. जर का तुम्ही डिरेक्टली एक कन्फ्रंट केलं किंवा तुमच्या वरिष्ठांशी जर का तुम्ही कन्फ्रंटेशनमध्ये गेलात तर त्याचे तुम्हाला एक वाईट किंवा त्याचे लॉंग रिपरकेशन्स तुमच्या पोर्टफोलिओवरती होतील. सो ॲट वर्कप्लेस तुम्हाला जेवढं डिप्लोमॅटिक आणि आपल्या कामाशी काम ठेवता येईल ते ठेवा. सो तिसरी रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीसाठी तर आता सर्वांना माहिती आहे की वर्षाच्या सुरुवातीला मिथुन राशीमध्येच गुरु आहे. आणि जेव्हा आता अर्थात आपण हे सगळं लग्न राशीनुसार बोलतोय, तर जेव्हा प्रथम स्थानामध्ये गुरु येतो, पहिलं स्थान हे तुमच्या स्वतःचं आहे, शरीराचं, म्हणजे त्यालाच आपण लग्नस्थान म्हणतो. तर जेव्हा गुरु तिथे येतो तेव्हा तुमचं शारीरिक आणि सामाजिक दोन्ही वजन वाढतं. सो त्यामुळे जेव्हा गुरु तुमच्या प्रथम स्थानामध्ये येतो, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस होतात. तुमचा पर्स्पेक्टिव्ह किंवा लुकआउट बघायचा बदलतो. म्हणजे तुमच्यामध्ये एक आपण त्याला म्हणतो ना की आपण जगाला बदलू शकत नाही, बट दॅट इनर इंजिनिअरिंग दॅट यू नीड टू डू ते नेहमीच आपल्या हातामध्ये असतं. आणि आपण म्हणजे नॉट जस्ट अस, प्रत्येक जणाचं एक असतं की जसा तो 3-4 वर्षापूर्वी होता नक्कीच तसा तो आत्ता नसतो. म्हणजे ऑल दीज इयर्स आपण सुद्धा एक इव्होल्युशन होत जातं आपल्यामध्ये, विचारांमध्ये आपण अजून प्रगल्भ होत जातो. सो गुरु हा मुळातच वैचारिक दृष्ट्या तुम्हाला एक त्याला आपण म्हणू की सॅनिटी देतो, काय चांगलं आहे काय वाईट आहे हे समजण्याची तुम्हाला बुद्धी देतो. सो पहिल्या स्थानात गुरु आले, तुमचे जे काही निर्णय ते नक्कीच तुम्ही छान घेणार आहात. पहिल्या स्थानात जेव्हा गुरु येतो तेव्हा तो सप्तमावरती पण बघतो, आणि सप्तम स्थान हे आपण लग्नासाठी म्हणजे मॅरेजेस आपण म्हणतो ना की लग्नाचा मुहूर्त आहे का किंवा लग्नाचा योग आहे का. तर मिथुन राशीच्या लोकांच्या पहिला जो फर्स्ट हाफ आहे तो वर्षाचा, तर तो गुरु हा अत्यंत त्यासाठी लाभकारक आहे. वर्षाच्या मध्यंतरामध्ये तो धनस्थानात जातोय, म्हणजे काय तर थोडक्यात तुमच्या धनामध्ये वृद्धी होतीये, तुमच्या घरामध्ये एखादं छान काहीतरी मांगलिक कार्य होत आहे, आणि तुम्ही जिथे कुठे जाणार आहात तुमच्या शब्दाला मान मिळेल, कारण की दुसऱ्या स्थानाला आपण वाचास्थान सुद्धा म्हणतो. आणि त्यानंतर वर्षाच्या शेवटी जेव्हा गुरु तिसऱ्या स्थानात जाईल तर तो तुम्हाला जास्तीत जास्त ट्रॅव्हल थ्रू आपण त्याला म्हणतो की भाग्योदय होतो. किंवा तुम्ही एखाद्या छान धार्मिक ठिकाणी, तुमच्या मनामध्ये काही लोकांच्या मनामध्ये बघा खूप असतं की त्यांना एखाद्या धार्मिक ठिकाणी जायचंच आहे, मग ते धार्मिक ठिकाणच असेल किंवा एखाद्या कुठेतरी XYZ पर्यटन क्षेत्र असेल. खूप लोकांचं असतं की मला लद्दाख ट्रिप करायची, काही लोकांना तिबेतला जायचं असतं, काही लोकांना केदारनाथ करायचं असतं, असं मनात असतं खूप वर्ष पण होत नाही. तर टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर त्यांच्या ह्या सगळ्या ज्या ट्रिप्स आहेत तर त्या ह्या होऊ शकतात. सो दे कॅन ट्रॅव्हल बेसिकली. त्याचबरोबर शनी वर्षभरात राशी बदलतच नाही, कारण की शनी हा सगळ्यात मंद ग्रह आहे, तर त्यामुळे त्याला एक राशी बदलायला 2.5 वर्ष लागतात. त्यामुळे मागच्या वर्षीही आणि ह्या वर्षी पण शनी मीन राशीमध्येच आहे, आणि जो मिथुन राशीसाठी त्यांच्या कर्मस्थानामध्ये आहे, म्हणजे 10व्या स्थानामध्ये कुंडलीच्या. आता इथे आलेला शनी असं करतो की तुम्हाला हार्डवर्क करायला खूप भाग पाडतो. मग तुम्हाला असं वाटतं की अरे गेले कित्येक वर्ष मी फक्त करतोय आणि माझं प्रमोशन स्टॅग्नंट आहे, मी एवढं काम करतोय बट आय एम नॉट गेटिंग इट्स बेनिफिट्स. तर मग त्या केसमध्ये असं आहे की तुम्हाला ह्या वर्षी पण हार्डवर्कच करायचं आहे, कारण की जेव्हा शनी तुमच्या कर्मस्थानातनं म्हणजे ह्या वर्षानंतर 2026 नंतर जेव्हा तो तुमच्या लाभस्थानामध्ये जाईल तर आपल्यामध्ये ती छान म्हणे ना, कर्म धर्म संयोगाने, म्हणजे तुम्ही आधी कर्म करा तर तुम्हाला त्याचे आउटपुट्स मिळतील. तर शनीचं असं आहे की तू आधी हार्डवर्क कर, त्याचं फळ मी ठरवेन तुला कधी द्यायचं आहे. सो वेन द टाइम इज राईट यू विल गेट्स इट्स बेनिफिट. तर ह्या वर्षी तुम्हाला अजिबात कुरबुर न करता दिलेलं काम करायचं आहे. शनी तुम्हाला सांगतो की रोज सातत्यानं तुम्ही काय करताय ह्याला महत्व आहे. तर मिथुन राशीच्या लोकांना असं आहे की त्यांना दे नीड टू पुट द हार्डवर्क इन दिस होल इयर. आणि राहू आणि केतू तर त्यांच्या ऑलरेडी तृतीय स्थान आणि भाग्यस्थानामध्ये आहे, तर त्यामुळे त्यांना जेवढं जास्त शक्य होईल तर तेवढं वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करणं. जी लोक पत्रकारितेमध्ये आहेत, फोटोग्राफर्स आहेत, किंवा काही लोक अशी असतात की त्यांना अचानक काहीतरी वाटतं की आता मला नवीन सर्टिफिकेशन करायचं आहे, कारण की देर इज नो एज बेसिकली टू लर्न द न्यू, काय पण त्याला म्हणू की अभ्यास करण्यासाठी किंवा स्किल सेट अक्वायर करण्यासाठी तुम्हाला वयाची बंधन असं काही नसतं. आणि तिसऱ्या स्थानात केतू आहे तुमचा, तो थोडंसं दर्शवू शकतो
की केतू ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणापासून तुम्हाला विरक्त करतो. तर 3रं स्थान हे भावंडांचं आहे. तर त्यामुळे तुमच्यामध्ये मनमुटाव होऊ शकतात किंवा काही कारणास्तव तुमच्यामध्ये आपण असं म्हणू शकू की भांडणातनं दुरावा आलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मिथुन राशीला होऊ शकतात. मग आता ओव्हरऑल मिथुन राशीसाठी काय करायचं, तर तुम्ही तुमच्या इष्टाची सेवा करा आणि तुमचा जो बिलीफ सिस्टीम आहे तो स्ट्रॉंग ठेवा. नामस्मरणाला खूप महत्व आहे. तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि सात्विक आहार ठेवा. कारण की गुरु जेव्हा 2nd हाऊसमध्ये येतो तर तेव्हा तुम्ही तामसिक भोजन किंवा तामसिक अन्न खाल्लं तर ते सात्विक आणि तामसिक एकत्र एनर्जीज मॅच होत नाही. मग इट अल्टिमेटली ब्रिंग्स डाऊन युअर एनर्जी टू अ डाऊनवर्ड सिस्टीम. तर त्यामुळे तुम्ही शक्यतो सात्विक आहार घ्या. हीच तुम्हाला रेमेडी आहे. आणि मगाशी बोलता बोलता आपण शनीबद्दल बोललो, शनीची 7.5. तर 7.5 ही नेहमीच वाईट असते का? म्हणजे की आयुष्यात अडचणीच येणार 7.5 मध्ये? हो, कारण 7.5 लोक खूप घाबरतात. नाही, घाबरावं ह्या गोष्टीसाठी घाबरावं की इट्स अ रियालिटी चेक. बरोबर. म्हणजे फॉरगेट अबाउट 7.5. बरोबर. जर का एखाद्याला सांगितलं असेल डॉक्टरांनी की बाबा एखादा व्यक्ती असा म्हणतो की अरे मला गेले महिनाभर चक्कर सारखं येतंय किंवा मला डोकंच दुखतंय आणि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की नाही जाऊन तुम्ही MRI करा. तर कुठेतरी अगदी स्वतः म्हणजे प्रत्येकाने आपल्या स्वतःला विचारावं की त्या MRI मध्ये जाताना सुद्धा माणूस फॉर अ सेकंड घाबरतो का नाही घाबरतो अगदी. त्यांनी काही केलेलं आहे का? त्याला अजून रिपोर्ट्सही हातामध्ये आले नाही पण तो घाबरतो की काय येईल. रिपोर्ट येईपर्यंत तर म्हणजे तो गॅसवरतीच असतो. मग 7.5 इज लाईक व्हॉट की तुमच्या कर्माचा जो काही रिपोर्ट आहे ते रिपोर्ट जनरेशन 7.5 मध्ये होतं. अच्छा. हा, मग तो माणूस तो जो कसा पिरियड मध्ये जो घाबरतो त्याला नंतर रिपोर्ट नॉर्मल आल्यावर कसा रिलॅक्स होतो आपण की हा चला सगळं ठीक आहे. तर थोडक्यात हे तुमच्या कर्मांचा रिपोर्ट काढायचं काम शनिदेव करतात. आणि अल्टिमेटली शनी काय करतो तर तुम्हाला ती पूर्ण स्कॅनरमध्ये ठेवतो. ही पुट्स यू इन टू द स्कॅनर. मग असं होतं की जेव्हा तुम्हाला कळते की तुम्हाला धडा मिळणार, तीच लोक घाबरतात की ज्यांना खरंच माहिती आहे की आपण कोणाचं तरी काहीतरी वाईट केलेलं आहे. जी लोक अगदीच सद्मार्गाला आहेत, ज्यांनी आतापर्यंत कोणाला काही त्रास दिलेला नाहीये, तर त्यांना घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. कारण की आपण असं म्हणतो की आजकाल कंटिन्यू नामस्मरणानं तुम्ही आहे ते म्हणजे क्रियामान कर्म आणि त्यातनं सेल थ्रू करू शकता. आणि आता काही लोक आपल्यामध्ये असे प्रश्न विचारतात की अरे मी तर कधीच कोणाचं वाईट केलं नाहीये पण तरी माझं असं होतंय, मला हा त्रास देतोय किंवा माझ्याच बाबतीत असं का, म्हणजे व्हाय मी, असा प्रश्न असतो. तर तुम्हाला ह्यासाठी थोडंसं एक आध्यात्मिक बाजू माहिती असणं पण गरजेचं आहे. इथे मुद्दा हा आहे की कर्मांमध्ये किंवा कर्माचा सिद्धांत नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे. म्हणजे आय रेकमेंड की प्रत्येकाने, आणि रॉबर्ट सोबोडा ह्यांचं द ग्रेटनेस ऑफ सॅटर्न हे पुस्तक आहे. जी लोक 7.5 मध्ये आहेत त्यांनी ही 2 पुस्तकं जर का वाचली तर इट बिकम लाईक अ टॉनिक. कारण कर्माचा सिद्धांत तुम्ही जर का वाचला तर त्यात तुम्हाला कळेल की कर्म हे खूप प्रकारचे असतात. एक असतं तुमचं जे ओव्हरऑल आपण म्हणतो की प्रारब्ध, एक असतं संचित म्हणजे तुमचं संचित एक गाठोड आहे पूर्ण कर्मांचं, त्यातनं थोडंसं आपण घेतो ह्या आयुष्यामध्ये, त्याला आपण प्रारब्ध कर्म म्हणतो की जे तुम्हाला भोगायचंच आहे, यू हॅव नो चॉईस. हे झालं प्रारब्ध आलं, त्यातनं तुम्ही रोज जे करताय, रोज जी क्रिया करताय, रोज ज्या तुमच्या हातातनं गोष्टी होत आहेत, मध्ये ते दानधर्म असू दे नाही तर लोकांना रोज टॉर्चर करणं असू दे, दॅट हळूहळू दॅट बिकम्स द पार्ट ऑफ युअर क्रियामान कर्म. आणि अल्टिमेटली हे जे क्रियामान कर्म आहे दॅट बिकम्स द पार्ट ऑफ युअर प्रारब्ध अँड संचित. म्हणजे तुम्हीच तुमचं संचित पण फॉर्म करताय. म्हणूनच तुम्ही जर का नीट बघितलं तर जे कोणी संत लोक आहेत किंवा जे खूप सिद्ध लोक ज्यांना परत रिटर्न यायचं नाहीये किंवा जे योगी आहेत, तर ते आपल्या शिष्यांना का असं एकदम कुठलं तरी एक मोठं आपल्यातलं एक तत्व जे आहे ते देऊन जातात. कारण की नुसतंच तुमच्या आयुष्यामधलं तुम्ही जे काही वाईट संचित करत आलेला आहे ते भोगण्यासाठीच तुम्हाला परत जन्म घ्यावा लागतो का, तर असं अजिबात नाही. तुम्ही ह्या आयुष्यात इतकं दानधर्म, इतकं पुण्य केलं की तुमचा पुण्याचा साठा खूप वाढलाय.
त्या पुण्याचा साठा भोगण्यासाठी सुद्धा परत तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. आणि मग तो जो जन्म होतो मग तो कुठल्या तरी एकदम वेल टू डू फॅमिली, मग आपण असं म्हणतो की काही लोक बिलियनियर्सच्याच घरी का जन्मतात, कारण त्यांचं लाईफ सेट आहे, त्यांना काहीच करायचं नाहीये, त्यांना असं आहे की त्यांच्या 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा त्यांच्याकडे आत्ता आहे. मग तुम्ही थोडासा विचार करा, मग ती काही जी मुलं जन्माला येतात ती त्यांच्याच घरी का येतात, कारण त्यांना हे सगळं राज वैभव उपभोगायचं आहे ह्या आयुष्यामध्ये. त्यामुळे कर्मा इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स थिअरी, तर त्याला एक पूर्ण पॉडकास्ट लागेल. तर त्यामुळे तर शनी काय करतो, तर शनी हा कर्माचा कारक आहे आणि शनी 7.7 तुम्हाला तेच कर्म उपभोगायचे असतात आणि मध्ये कधी वाईट असतात कधी चांगले असतात. तर प्रत्येक वेळेसच घाबरून जायची काही गरज नाहीये. तर 7.7 मध्ये कुठले असे सिम्पल रिमेडीज आहेत का जे तुम्ही सजेस्ट करू शकाल? अश्वत्थ पूजा. अश्वत्थ अर्थ असा आहे की पिंपळाचं झाड. आता काही लोक म्हणतील काय म्हणा म्हणजे पिंपळाच्या झाडाला काय, पण तुम्ही गो इन टू द क्लासिक टेस्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की पिंपळाच्या झाडाचं जे पूजन आहे तर ते खूप जास्त पवित्र मानलं गेलेलं आहे. आणि हनुमान चालिसा म्हणजे मारुतीची उपासना, ह्या दोन्ही जर का तुम्ही केल्या तर त्या खूप जास्त फलदायी ठरतात शनी 7.7. अश्वत्थ म्हणजे पिंपळ सेवा जी आहे ती रविवारी करायची नाही, पण अदरवाईज तुम्ही रोज सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी म्हणजे घालू शकता. काही लोकांना खूप पित्रांचा त्रास असतो तर त्याहीसाठी ही उत्तम रेमेडी आहे. संध्याकाळी रोज तुम्हीच म्हणजे फक्त 7.7 ज्यांना चालू आहे त्यांनीच नाही तर अगदी एरवी सगळ्यांनी सुद्धा रोज संध्याकाळी हनुमान चालिसा, जसं आपण मनाचे श्लोक किंवा संध्याकाळचे त्याबरोबर जर का म्हटलं तर ती खूप जास्त उत्तम फलदायी ठरते. आणि आपल्याकडे तुम्ही खूपदा बघितलं असेल की ज्यांना शनी 7.7 आहे म्हणजे सगळे 7.7 मधले आपल्याला रोज दर शनिवारी शनीवरती तेल हे करताना दिसतात. आणि आपल्याकडे आपण असं म्हणतो की आपण शनिवारी लोखंड आणि तेल विकत घेत नाही, आणि लोक जे करायला नको नेमकी त्याच वेळेस तेच करतात. म्हणजे काय करतात, जाता तुम्ही स्वतःवर वापरता, देवावरती वापरता, डझंट मॅटर, पण तुम्ही तेल तर विकत घेताच आहात ना. तुम्ही फुकट घेतायत का, ते तुम्ही विकत घेताय. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही काय करताय तर तुम्ही तेल विकत घेताय आणि तेच तुम्ही. सो इट्स बेटर की तुम्हाला हे सगळं करायचंच असेल तर तुम्ही घरूनच घेऊन जावा. दॅट विल बी द बेटर आयडिया. आणि ह्याचं कारण काय तुम्हाला मी सांगते. टेक्निकल बाजू ही म्हणजे ही झाली आपली जी आहे ती आतापर्यंत आपण अगदी आजी आजोबा आणि पौराणिक अगदी आलो ती. आय विल टेल यू जी आयुर्वेदात रेमेडियल, आणि मी स्वतः इंजिनियर आहे त्यामुळे मी तुम्हाला त्याची दुसरी बाजू सांगते की का शनीवरतीच तेल का घालतात, बाकी इतर कुठल्या देवावरती का घालत नाही. तर शनी हा एअर एलिमेंटचा कारक आहे, म्हणजे वाताचा कारक आहे. आणि तुम्ही कधीही जावा, जर का तुम्ही कधी आयुर्वेदामध्ये गेला असाल तर तिथे पंचकर्म नावाची ट्रीटमेंट असते. आणि पंचकर्मामध्ये जेव्हा तुम्ही ऑइल बस्ती घेता किंवा तुम्ही पूर्ण शरीरावरती जेव्हा तेलाचं अभ्यंग देता तर आपल्या शरीरात जो वाढलेला वात आहे हा 800 आजारांचं गुण आहे. आणि हे आजार पुढे होऊ नयेत म्हणून हे रेकमेंडेड आहे की तुम्ही स्वतःवरती तेल लावा, सो दॅट तुमच्या शरीरातला जो वात आहे तर तो बॅलन्स करायचं काम जे आहे हे तेल करतं. आणि ह्यालाच अनुसरून मी तर म्हणेल की तुम्ही शनीवरती तेल अप्लाय करा किंवा न करा, किंवा त्यांना वाहा किंवा न वाहा, तुम्ही ॲटलिस्ट स्वतःवरती तरी ॲटलिस्ट स्वतःला तरी ऑइल मसाज द्या, सो दॅट तुमच्या बॉडीमधला जो एक्सेस वात आहे तर तो बॅलन्स होऊन तुम्हाला पुढे रोगांना सामोरं जावं लागणार नाही. तर ही सिम्पल रेमेडी तुम्ही करू शकता. आता आपण बघूया कर्क, सिंह आणि कन्या रास यांच्यासाठी कसं असेल 2026. कर्क राशीसाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात. तर कर्क राशीसाठी जसं मी म्हणाले की आपण हे लग्न राशीनुसार बघतोय, तर कर्क राशीसाठी पहिल्यांदा जो गुरु आहे, पहिल्यांदा मी गुरुपासूनच स्टार्ट करते. तर गुरु हा त्यांच्या व्ययस्थानामध्ये आहे पहिले काही महिने, 4-5 महिने. जून नंतर तो जातो त्यांच्या पहिल्या स्थानामध्ये, कारण की कर्क राशीमध्येच गुरु येतोय. या वर्षीचा गुरु खूप स्पेशल आहे, कारण त्याला आपण अतिचारी गुरु म्हणतो. म्हणजे हा खूपच रेअर फिनॉमिन आहे की एकाच वर्षात गुरुंनी 3 राशी बदलल्या. तर त्यामुळे कर्क राशींसाठी जर का आपण ओव्हरऑल बघितलं तर पहिलं वर्ष ते आपण असं म्हणू की थोडंसं प्रतिकूल आहे, चॅलेंजिंग म्हणता येईल. कशाच्या बाबतीमध्ये, तर ते पैशांच्या बाबतीमध्ये. म्हणजे त्यांचा पैसा असा आला की आपण म्हणतो ना की तो राहतच नाही, की त्याला लगेच पळवाटा सुटतायत आणि तो कलेक्टच होऊ शकत नाही आहे. सो कर्क राशींसाठी त्यांचा पहिले जे काही इनिशियल 4-5 महिने आहेत तर ते धनसंचयाच्या
दृष्टीने जरा डिफिकल्ट आहेत. कारण की गुरु ज्या ठिकाणी जातो, जसं मी म्हणाले की ते तत्व सगळे ॲक्टिव्ह करतो. मग व्ययस्थानामधला गुरु काय, तर बेसिकली व्ययस्थानामधला गुरु खूप जास्ती पैसा खर्च, इन्व्हेस्टमेंट म्हणा, होतात त्यांच्या त्या. मग ह्या प्रत्येक वेळेस वाईटच असतात का, तर असं अजिबात नाही आहे. खूपदा व्ययस्थानामध्ये ज्यांचा गुरु आलेला आहे त्यांच्या मी प्रॉपर्टीज झालेल्या बघितल्या आहेत. मग तुम्ही म्हणाल की कसं काय, तर अल्टिमेटली वेन यू पुट द मनी, जेव्हा तुम्ही पैसे, मग ते कर्ज प्रकरणातनं असू दे किंवा मग अगदी त्याला आपण असं म्हणू की हार्ड कॅश असू दे, तुम्ही गुंतवताय पण अल्टिमेटली यू आर गेटिंग समथिंग इन रिटर्न. बरोबर. म्हणजे मग तुम्ही ती गाडी घेता तेव्हासुद्धा तुम्ही पैसे देऊन, म्हणजे समथिंग यू आर गेटिंग इन रिटर्न. तो पैसा वाया जात नाही आहे बेसिकली. इट इज लाईक अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना परदेशी जायचं आहे किंवा तिथे जाऊन त्यांना अब्रॉडच्या अपॉर्च्युनिटीज वगैरे येत आहेत, तर त्यांच्यासाठी हे जे वर्षातला जो पहिला भाग आहे तर तो अतिशय उत्तम आहे. दे कॅन ट्रॅव्हल अब्रॉड. ज्या मुलांना बाहेर शिकायला जायचं आहे तर त्यांचं जे काही आपण त्याला म्हणतो ना की त्यांना काही इनिशियल एक्झाम्स द्यावे लागतात, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावे लागतात. सो त्यांना छान युनिव्हर्सिटी मिळतील. थोडक्यात काय, तर पहिली काही महिने सोडले तर पुढचे सगळेच जे महिने ते कर्क राशींसाठी उत्तम आहेत. कर्क राशींसाठी आत्ता त्यांच्या भाग्यस्थानामध्ये शनी भ्रमण होतं आहे, तर भाग्याची साथ थोडी कमी मिळेल. म्हणजे आपण असं म्हणतो ना की देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू हार्डवर्क, तर तसा प्रकार आहे. म्हणजे मेहनतीला पर्याय नाही आहे, तर मेहनत ही तुम्हाला घ्यावीच लागेल. तुमचे जे काही आपण त्याला म्हणतो की वडीलधारे व्यक्ती किंवा अगदी जे थोडे मोठे जे व्यक्ती आहेत, तुमच्यापेक्षा वयाने खूप ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, अनुभवाने आणि वयाने दोन्ही, कारण आजकाल असं आहे की अनुभव आणि वय ह्याचा तसं काही फारसा संबंध राहिलेला नाही आहे. आपल्यापेक्षा लहान व्यक्ती आपल्यापेक्षा खूप मॅच्युअर एक्सपिरियन्स असू शकते. त्यामुळे अनुभवाने आणि वयाने ज्या वडीलधाऱ्या आणि मोठ्या व्यक्ती, तर त्यांचा तुम्ही नक्की सल्ला ऐका. कारण की शनी हा वडीलधाऱ्या म्हणजे आपल्यापेक्षा जे खूप, ज्यांनी आपण म्हणतो ना की उन्हाळे पावसाळे भरपूर बघितले, तर ते जेव्हा काही गोष्ट तुम्हाला सांगतात तर त्या गोष्टी तुम्ही ऐका, त्या नक्कीच तुमच्या फायद्याच्या ठरतील. आणि राहू तुमच्या अष्टमात आहे. अष्टम स्थान हे गूढविद्येचं स्थान आहे, कारण त्याला अकल्ट हाऊस पण म्हणतात आणि 8व्या स्थानाला मृत्यूस्थानही म्हणतात. ते एक छोटी मोठी सर्जरी वगैरे होणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता त्यातनं घाबरून जायचं आहे का, तर असं अजिबात नाही आहे. कारण की खूप लोकांना बघा टॉन्सिल्स असतात, ते एरवी दुखत नाहीत पण अचानक त्या मुलांचे दुखायला लागतात, मग ते करणं भाग असतं. मग अशा काही छोट्या मोठ्या सर्जरी आहेत त्या होऊ शकतात. 8वं स्थान हे तुमचं वडीलधाऱ्या व्यक्तींनी कमावलेलं किंवा आपण त्याला म्हणतो पैतृक संपत्ती, वडिलोपार्जित जमीन, तर त्याचं सुद्धा आहे. मग राहू आणि केतू जेव्हा अपोजिट ॲक्सेसला येतात की धनस्थानामध्ये केतू आणि अष्टम स्थानामध्ये राहू, जनरली असं होतं की तुमच्या खूप वर्षापासून वडीलधाऱ्या म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीचे काहीतरी डिस्प्यूट्स रेंगाळलेले पडलेले, काही केसेस चालू आहेत तुमच्या भावंडांमध्ये आणि त्या सुटत नाही आहेत. तर हा तो काळ आहे की त्या सुटून तुम्हाला एक तर त्यातनं, आणि ते सलोख्याने सोडवाव्यात, त्या सुटून तुम्हाला त्यातनं पैसा मिळेल. कारण की 8वं स्थान हे अनअर्न्ड मनी पण आहे. अनअर्न्ड मनीचा अर्थ असा आहे की ज्यासाठी एक्झॅक्टली तुम्ही मेहनत केलेली नाहीये, तुम्हाला ते असंच मिळालेलं आहे. तर काही काही जणांना असं असतं की त्या काय करत नाहीत पण मग शेवटी त्यांना भरपूर संपत्ती मिळून जाते. तर म्हणजे ह्याला लॉटरी लागणं असं म्हणत नाही, पण बेसिकली असं आहे की हे जे काही डायनामिक्स बनत आहेत वर्षाच्या शेवटी, तर ते त्यासाठी उत्तम आहेत. तर कर्क राशीच्या लोकांनी जेवढी जास्त शक्य होईल, आता तुम्हाला पैसा मिळणार आहे याचा अर्थ पैसा, आपण असं ते म्हणतो की जर का तुमचं वजन वाढलं तर व्यायाम करा, बरोबर. तुमच्या मनात खूप जर का प्रश्न निर्माण झाले, मनाचा स्ट्रेस वाढला तर ध्यान करा, आणि तुमचा पैसा वाढला तर तुम्ही दान करा. तर त्यामुळे तुमचा जर जेव्हा पैसा असा अचानक वाढतो तर तेव्हा तो फक्त आपल्यावर खर्च न करता आपण समाजाचं पण काहीतरी देणं लागतोय, ही थोडी मेंटॅलिटी, आणि ही फक्त ह्याच लोकांनी नाही सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. पूर्वीपासून तो एक ग्रीसमध्ये रूल होता, युरोपमध्ये, त्याला आपण टिथिंग म्हणतो. टिथिंग म्हणजे आपल्या पूर्ण कमाईचा 1/10 जो हिस्सा आहे तो नेहमी आपण दानासाठी वापरावा. आणि हे दान नेहमी सत्पात्री असावं. म्हणजे ज्याला ऑलरेडी मिळाले त्यालाच तुम्ही देत राहताय असं नाही, जे लेस फॉर्च्युनेट आहे. आणि ह्यात फक्त माणसं येत नाहीत, ह्यात प्राणी पण येतात. तर तुम्ही म्हणजे ह्यातून जी काही लोक ऐकतात त्यातली 10% जरी लोकांनी हे ऐकून काही त्यातनं ऍक्टिव्हली दान केलं तर नक्कीच भलं होईल समाजाचं. सिंह राशीबद्दल जर का आपण बघायला गेलो तर वर्षाचा
पूर्वार्ध चांगला आहे आणि उत्तरार्ध थोडासा आपण चॅलेंजिंग म्हणू शकू. कारण की वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या लाभस्थानातनं गुरुचं भ्रमण होतंय. सो लाभ म्हणजे काय, तर थोडक्यात तुम्हाला उत्तम मित्रपरिवार, म्हणजे इफ यू आर ॲट द राईट टाइम राईट प्लेस विथ द राईट पीपल, त्याला आपण लाभस्थान म्हणतो. आणि वर्षाच्या मध्यंतरी जेव्हा गुरु तुमच्या व्ययस्थानामध्ये जाईल तेव्हा तुमचा पैसा अचानक खर्च व्हायचं प्रमाण वाढेल. मग ते चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींसाठी असू शकतं. मग कोणाच्या इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा कोणाच्या हॉस्पिटलायझेशनसाठी सडन खर्च होऊ शकतो. आणि टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर ते बऱ्यापैकी गोष्टी परत अंडर कंट्रोल येतील. ॲडिशनली आता सिंह राशीसाठी पनोती पण चालू आहे. पनोती म्हणजे जेव्हा 6, 8, 12 मधून शनी जातो, मी हे लग्न स्थानामधून बोलतेय, लग्न राशीनुसार बोलतेय, तर ती 2.5 वर्ष राहते. 7.5 ही 7.5 वर्ष राहते आणि पनोती ही 2.5 वर्ष राहते. तर त्यामुळे शनी जेव्हा तुमच्या अष्टमात असतो तेव्हा अचानक काही मनाविरुद्ध घटना घडणं की ज्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहात, तर त्या असं अचानक काही गोष्टी घडू शकतात. ॲट द सेम टाइम तुमचा आत्ता जो केतू आहे तो प्रथम स्थानात आहे आणि सप्तमात राहू आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी लग्नाच्या बाबतीत पुढे जाताना थोडीशी काळजी ही घ्या की तुम्ही थोडंसं बॅकग्राऊंड चेक करून मग पुढे जावा, अदरवाईज फसवणुकीचे चान्सेस आहेत. आणि आजकाल आपण बघतो की खूपदा असं होतं की अरेंज मॅरेजमध्ये किंवा लव्ह मॅरेजमध्ये अगोदर आपल्याला जे चित्र दाखवलं जातं तसं ते नसतं. आणि मग शेवटी ह्याचं प्रमाण असं वाढलेलं आहे की डिवोर्सचं प्रमाण 17% दरवर्षी वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की फसवणूक बेसिकली. सो 2026च्या एंडपर्यंत राहू तुमच्या सप्तमातच आहे, त्यामुळे तुम्हाला ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि पहिल्या स्थानामध्ये केतू जेव्हा असतो तेव्हा तुम्हाला स्वतःला अलूफ, म्हणजे तुम्ही सगळ्यांपासून समाजापासून लांब जाताय असं फिलिंग येतं, किंवा तुम्ही एकटे पडलेला आहात. तर एकांत आणि एकटेपणा ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तर तुम्ही जर का असं काही वाटत असेल तर स्वतःला एक पर्टिक्युलर आपण त्याला म्हणतो ना की एक रुटीन लावून घ्या आणि त्यामध्ये जास्तीत जास्त मेडिटेशनचा वापर करा, सो दॅट तुमच्या मेंटल फॉग जो आहे किंवा निर्णय क्षमता तुमची जी डाऊन झालेली आहे ती परत सेटल व्हायला हेल्प होईल. सो सिंह राशीच्या लोकांसाठी एक तर सूर्यनमस्कार, सूर्याला अर्घ्य देणं आणि आदित्य हृदय स्तोत्र ह्याचं पठण करणं किंवा ऐकणं, तर ह्या ॲज अ रेमेडी म्हणून ते करू शकतात. 6वी रास कन्या रास आहे. 2026मध्ये कन्या राशीच्या पूर्ण व्यक्तींना मिश्र फळं मिळतील. त्याचं कारण असं आहे की गुरु वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या कर्मस्थानामध्ये आहे. सो कर्मस्थानातला गुरु हा तुम्हाला नक्कीच प्रमोशन देईल, कामाच्या ठिकाणी कामाचा व्यापही वाढवेन, म्हणजे असं होईल की तुम्हाला वेळच उरणार नाही एवढं तुम्हाला काम असेल, पण यू विल बी हॅपी कारण की त्या कामाचा तुम्हाला चांगला मोबदला मिळेल. त्यानंतर येणारा शनी आहे तो लाभस्थानात आहे, म्हणजे आपण त्याला परत ते म्हणतो की जेव्हा तुम्ही 2-3 वर्ष खूप एखाद्या पोस्टसाठी म्हणजे एवढं काम करता, अल्टिमेटली तुम्हाला ते रेकग्निशन मिळतं विथ प्रमोशन आणि अर्थात पगारवाढीमध्ये सुद्धा. तर अर्थात तुमची बरीच आर्थिक गणितं तुम्ही सोडू शकता. तर त्यामुळे वर्षाचा जो पहिला काळ आहे आणि मध्याचा जो काळ आहे तर तो तुम्हाला त्यासाठी नक्कीच चांगला आहे. यू विल गेट युअर ड्यू प्रमोशन आणि सगळ्या गोष्टी, पण अर्थात त्यात तुम्हाला कामाचा व्यापही वाढणार आहे. खूपदा असं होईल की लोकांना बदलीसह बढती, म्हणजे थोडक्यात तुम्हाला जागेत बदल करावा लागेल, एखाद्या नवीन ठिकाणी जावं लागेल. तर तुम्हाला जर का ते इनिशियल तुमचे जे काही कम्फर्ट झोन आहे ते जर का तुम्ही तोडायला तयार असाल तर तुम्हाला तो गुरु बरंच काही देऊन जाईल, पण तुम्हाला कम्फर्ट झोन अगेन ॲज आय सेड की ते तोडता आले पाहिजेत. त्यानंतरचा जो गुरु आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये जातोय, मग वर्षाच्या एंडला थोडासा तो अगेन आपण त्याला म्हणू की तो थोडासा एक चॅलेंजिंग पिरियड असेल की तुम्ही आता पैसे खूप कमवलेत, पण आता परत जेव्हा राहू म्हणजे गुरु आणि केतूची जेव्हा युती व्ययस्थानामध्ये येते तर त्याला आपण थोडासा गुरु आणि केतूच्या युतीला आपण संन्यास योग पण म्हणतो. मग तो संन्यास योग का म्हणतो, तर संन्यास हा शब्दाचा अर्थ आपल्याला एवढं तर माहिती असेल की संन्यासी आपण त्यालाच म्हणतो की जो सगळं सोडून ज्यांनी सगळा संसाराचा त्याग केलेला आहे आणि तो आता फक्त अध्यात्माकडे चाललेला आहे. तर टुवर्ड्स द एंड तुम्हाला असं वाटेल की आता हे सगळं मिळवलं, पण आता आय वॉन्ट टू म्हणजे थोडंसं आयुष्यात एक ठहराव पाहिजे किंवा थांबायचंय. मग तुम्हाला असं वाटेल की आपण थोडासा गॅप घेऊयात किंवा आता आपण अध्यात्माकडे थोडंसं वळूयात. तर असं तुमचं होऊ शकतं, कारण की गुरु आणि केतू हा तुम्हाला हायरी स्पिरिच्युअल बनवतो. अच्छा, ही जी युती आहे ती. ह्या लोकांचा आता शनी सप्तमात आहे, तर मग शनी सप्तमात आल्यावर नेहमीच वाईट असतो का, तर सप्तम स्थान हे तुमच्या वैवाहिक जीवनाचं आहे. त्यातनं तुमच्या वैवाहिक जीवनाची काय आत्ता सध्या स्थिती आहे आपण ते बघतो. आणि गोचरीच्या शनी जेव्हा तिथे येतो तेव्हा तो तुमच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट एक
भयंकर प्रकारची एक औदासिन्य किंवा निरस्ता आणतो. मग त्यातनं असं होतं की आपल्याला असं वाटतं की अरे म्हणजे समहाव आपण हॅपी नाही आहोत एकत्र, किंवा खूपदा असं होतं की त्याच वेळेस लोक आपल्या पार्टनरपासून लांब जातात, फिजिकली लांब जातात. जरी ते एकत्र एका घरात राहत असले असते तरी इमोशनली ही लोक एकमेकांपासून फार दूर आहे असं एकमेकांना वाटत राहतं. मग त्यातनंच आपण म्हणतो की मग असं त्यांना वाटतं की आपण कम्पॅटेबल नाही आहोत, लेट्स गेट सेपरेटेड. पण जर का तुम्ही हा काळ एकमेकांच्या भावनिक गरजा समजून घ्यायला काढला की नक्की समोरच्याचं म्हणणं काय. खूपदा रिलेशनशिपमध्ये फक्त आपण काय करतो की वी पुट आवर सेल्फ ऑन द हायर पेडेस्टल, म्हणजे माझं काय, मला काय हवंय, मी कुठे जाणार आहे, पण आपण समोरच्याची रिक्वायरमेंटच जाणून घेत नाही, बघत नाही. आणि हे फक्त लग्नाच्या बाबतीत नाही आहे, हे ओव्हरऑल सगळ्यांच्याच बाबतीत, सगळ्याच नात्यांच्या बाबतीत आहे. मग शनी जेव्हा सप्तमात येतो तेव्हा मग लग्नांमध्ये खूपदा असं होतं की निरस्ता येऊन किंवा मग दे ट्राय टू गो अवे फ्रॉम इच अदर. पण तुम्ही ते करण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या. मानसिक आणि तुम्ही त्याला म्हणतात की एक जर का तुम्ही प्रगल्भता आणली तर तुम्ही नाती वाचू शकता. प्रत्येकाचा डिवोर्स हे रिझन असू शकत नाही आहे. आणि राहू आणि केतू तर तुमचे ऑलरेडी आत्ता म्हणजे व्ययस्थानात आहे आणि राहू तुमच्या रोगस्थानात आहे. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना असं खूपदा वाटेल की खूपदा ते आजारी पडलेत पण रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत, कारण की राहू हा थोडासा ट्रिकी प्लॅनेट आहे. लोकांना असं वाटतं की अरे क्रॅम्प्स येतात, चक्कर येते, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. तर काय, तर ह्याचं कारण असं आहे की राहू तुम्हाला इंडिकेट करतो की यू गो बियॉन्ड सर्टन लेवल. चुकीचे डॉक्टर मिळून चुकीची ट्रीटमेंट पण ह्या काळामध्ये होऊ शकते. सो यू जस्ट मेक शुअर की तुम्ही जर का एखाद्याने सांगितलं तुम्हाला डॉक्टरांनी की जा डायरेक्ट ऑपरेट करा, एन्जिओप्लास्टीच करा. खूपदा लोकांना असं असतं की आजकाल बघत नाहीत ते आणि बॉदरेशन आणतात, भीती घालतात की लोकांनी ते पटकन केलं पाहिजे. सो आय रेकमेंड की चुकीच्या सर्जरी होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सेकंड पण नाही, मी तर म्हणेल 3-4 ओपिनियन घ्या आणि नक्की बघा की खरंच तुम्हाला ते रिक्वायर्ड आहे का. जर का ते खरं असेल तर यू प्लीज गो अहेड. पण खूपदा असं होतं की जेव्हा राहू आणि केतू रोगस्थानामध्ये असतात ना, बिकॉज दे आर मायावी प्लॅनेट्स आहेत, ते जे नाही आहे ते तुम्हाला करायला लावतात. तर ॲलोपॅथीपेक्षा मग मला असं वाटेल की ह्या जेव्हा असे कॉम्बिनेशन असतात त्यांनी ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाचा थोडासा सहारा घ्यावा, त्यात काही गैर नाही आहे. पण येस, जर काही इफ इट इज रेकमेंडेड यू प्लीज गो अहेड. पण अदरवाईज शक्यतो तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या, अदरवाईज त्यातही तुम्हाला थोडासा एक वाईट परिणाम दिसू शकतो. मग ह्या कन्या राशीच्या लोकांनी आता काय करायचं, तर कन्या राशीच्या लोकांनी म्हणजे ती रास बुधाच्या आधिपत्याखाली येणारे आहे. तर ह्या लोकांनी जेवढा जास्त त्यांच्या स्वतःच्या फिटनेसवरती त्यांना जास्त प्रयत्न करता येईल, ते आपण त्याला म्हणू ना इंट्यून करण्यासाठी, तर ते करावं. आणि ॲट द सेम टाईम आपण असं म्हणू की जी दत्तांची उपासना आहे, श्री गुरुदेव दत्त, तर त्यांचा तो जास्तीत जास्त जप करावा, कारण की अल्टिमेटली गुरुच त्यांचा आता सेवियर आहे या पूर्ण वर्षभरामध्ये. तर ही त्यांच्यासाठी उपासना जास्त उत्तम ठरेल. आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचा आपल्या हॉरोस्कोपवर काही परिणाम दिसून येतो का? तुमचा जो प्रश्न आहे की मग पूर्वजन्मांचं हे रिफ्लेक्शन दिसतं का, तर प्रत्येक राशीमध्ये जर का तुम्ही एक छान कुंडली काढली असेल तर त्यात वरती असतं कुंडली असते, लग्न कुंडली, त्या खाली तुम्हाला दशा मेन्शन केलेली असते. तर त्यामध्ये लिहिलेलं असतं अगदी की पूर्व कर्माच्या नुसार आत्ताची बॅलन्स दशा ज्या ह्या जातकाची चालू होती, म्हणजे एवढं ते गहन शब्द आहे, त्याचा अर्थ मी सांगते, तर ती दशा चालू होती त्याची ही. म्हणजेच थोडक्यात काय की तुमच्या मागच्या जन्माचे काही बॅलन्स आहेत, त्यानुसार त्या कर्मानुसार तू आत्ता ह्या दशेमध्ये जन्म घेतलेला आहे. तर दशा म्हणजे काय, पहिलं आपण ते समजून घेऊयात. 9 ग्रह असतात, बरोबर, म्हणजे अगदी चंद्र, सूर्य, राहू, केतू आणि त्या सगळ्यांमध्ये प्रत्येक ग्रहाला एक टाइम पिरियड दिलेला आहे, त्याला आपण दशा म्हणतो ज्योतिषामध्ये. सो दशा म्हणजे काय, तर दशा इज अ पर्टिक्युलर टाइम पिरियड विच इज गिवन फॉर अ प्लॅनेट, की ज्यामध्ये त्या ग्रहाचा परिणाम सगळ्यात जास्त राहतो आपल्यावरती नवग्रहांपेक्षा. कुंडलीमध्ये तर 9 ग्रह आहेतच. जेव्हा तुम्ही जर त्या कुंडली तुमच्या समोर जी बघताय ते इम्प्रेशन आहे किंवा ती फोटो कॉपी आहे, कधीची फोटो कॉपी, जेव्हा तुम्ही जन्मलात ज्या मुमेंटला ती. पण आत्ता जर का तुम्ही कुंडली काढून बघितली ते ग्रह तिथेच नाही आहेत, कारण ग्रह हे आकाशमंडलात सूर्याच्या भोवती कायम फिरतायत. ते स्टॅटिक नाहीत, ते डायनामिक आहेत, बरोबर, ते फिरतायत. जसं की चंद्र ला एक राशी बदलायला 2.5 दिवस लागतो, तेच
शनीला एक राशी बदलायला 2.5 वर्ष लागतात, कारण की त्याचा जो सर्कम्फरन्स आहे सूर्याभोवतीचा तो सगळ्यात जास्त आहे, कारण की शनी हा सूर्यापासून सगळ्यात लांब आहे म्हणून. हे टेक्निकल रिझन आहे त्याचं. आता ह्यामध्ये पूर्वजन्मानुसारच का, तर ह्याची 3 उदाहरणं तुम्हाला मी देते. आत्तापर्यंत ज्या काही कुंडल्या आणि आत्तापर्यंत भरपूर कुंडल्या आणि कन्सल्टेशनमध्येही मला हे दिसतं की काही जणांचा अत्यंत कार्मिक पॅटर्न असतो लाईफमध्ये. म्हणजे त्या व्यक्तीला एका पाठोपाठ एक सगळी फसवणारीच लोक भेटतात. मग तुम्हाला हा प्रश्न पडत नाही का की बाबा ह्या लोकांनी म्हणजे ह्यालाच कसं काय शोधून ह्यालाच बरोबर फसवलं. देर आर बिलियन्स ऑफ पीपल इन द वर्ल्ड, पण हाच माणूस का सारखा फसवला जातो. म्हणजे पैशाच्या बाबतीत म्हणा किंवा कुठल्याही जागेच्या बाबतीत आपण एकाला पैसे देतो, तो माणूस दुसऱ्या दिवशीपासून फोन स्विच ऑफ करून गायब होतो. म्हणजे असं हे खूप लोकांच्या भोवती बाबतीत घडतं. आणि मग ते लोक जेव्हा मला सांगतात त्यांच्या आणि ते कन्सल्टेशन जेव्हा येतात तेव्हा मला एक कळतं की बाबा ह्यांच्या कुंडलीमध्ये एक काहीतरी असं एक पास्ट लाईफचं बॅगेज आहे, त्याला आपण ओझं म्हणू, की हा देणं लागतो ह्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचं. ती लोक ह्या आयुष्यामध्ये येतात आणि त्याकडून त्याचं जे काही आहे प्रारब्धानुसार ते घेऊन जातात. म्हणजे अर्थात तुम्ही जर का त्या गोष्टीकडे तुम्ही जर का अशा प्रकारे बघितलं की त्या ज्या व्यक्तीने येऊन तुम्हाला फसवलंय तर तुम्ही काहीतरी कार्मिकली कनेक्टेड आहात एकमेकांशी, म्हणूनच तुमची फसवणूक झाली. म्हणजे मागच्या कित्येक, हा फक्त मागच्या जन्माचा रेफरन्स नाहीये, तर अनेक जन्मांपूर्वीचा रेफरन्स आहे. जर का कर्माचा आणि पुनर्जन्माचा रेफरन्स जर का महाभारत कालापासून आहे तर तो काही फक्त मी किंवा तुम्ही इन्व्हेंट केलेला नाहीये. आणि ज्यांना मानायचं नाही त्यांनी अगदी खुशाल न मानू द्या, कारण की कोणी मानो न मानो त्यातनं सूर्य उद्या उगवण्याचं थांबणार आहे का, तर अजिबात नाही. सूर्य उद्या त्याच वेळेस सूर्योदय होणार आहे. त्यामुळे अल्टिमेटली तुमचे आणि माझे ओपिनियन ह्या बाबतीत मॅटर करत नाही. तर नक्कीच पत्रिकेत तुमचे कर्म रिफ्लेक्ट होतात आणि जो एक उत्तम ज्योतिषी आहे तो ते वाचूनच तुम्हाला अल्टिमेटली रेमेडीज देतो. सो जेव्हा प्रत्येकाला मी रेमेडी देते, ह्या कायम रेमेडी फक्त पूजा पाठ आणि मंत्र ह्याच्याशी निगडीत अजिबात नसतात. कोणाचेही कर्म कितीही असले तरी तो एक नलिफाय किंवा कमी करण्याचा किंवा त्याचा प्रभाव थोडासा मेलोडाऊन करायचे 3 गोष्टी असतात. एक तर पहिले तुमचे जेवढे जास्त मंत्रोच्चार, कारण ते फ्रिक्वेन्सीज आहेत, बरोबर. गणपतीचाच तो मंत्र आहे ओम गंग गणपते नमः. तर मग जेव्हा व्हेन यू से गंग तेव्हा आपल्या त्या मूलाधार चक्रावरती तो त्याचा इफेक्ट होतो. दुसरं आहे म्हणजे तुमच्या फायर रिच्युअल, म्हणजे आपण थोडक्यात जे होम हवन करतो, तर मग अग्नीला का मानलेलं आहे सगळ्यात जास्त पवित्र, कारण की अग्नी 5 तत्वांपैकी एक असं तत्व आहे की जे ऊर्ध्वमुखी आहे. कारण तुम्ही अग्नीला कधी बघितलं असेल त्याचं जो प्रोजेक्शन आहे ते नेहमी अपवर्ड असतं. म्हणूनच नेहमी जेव्हा तुम्ही बघता एखाद्या होमाच्या जवळ बसा, तुमचा पूर्ण ऑरा क्लीन होतो आणि यू फील व्हेरी रिज्युमिनेटेड. म्हणून आपल्या इथं पूर्वी अग्नी किंवा आजकाल ते खूप कमी करतात, नक्कीच अग्निहोत्र करू शकता. आणि तिसरं म्हणजे दान, मग ज्याला जिथे जसं शक्य होईल तसं त्यांनी पात्री दान हे करत राहावं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यातनं आपण पूर्वजन्माचं जे काही ओझं आहे ते काही प्रमाणात कमी करू शकतो. तुळ, वृश्चिक आणि धनुराशीसाठी 2026 कसं असणार आहे? त्यातली आपण पहिली तुळ राशीबद्दल 2026 कसं असेल ते घेऊयात. तर थ्रू आउट द इयर त्यांचा गुरु अत्यंत उत्तम स्थानातनं जातोय. म्हणजे पहिल्यांदा भाग्यस्थान, मग कर्म आणि लाभ, त्यामुळे भाग्यातनं तुमची कर्माची वृद्धी होईल आणि कर्मातनं तुमचा लाभ वाढेल. म्हणजे थोडक्यात ऑल इन ऑल गुरुची साथ तुम्हाला वर्षभर आहे. तुळ राशीच्या लोकांनी सगळ्यात जास्त काळजी घ्यायची ती तब्येतीची घ्यायची आहे, कारण की रोगस्थानामध्ये शनी आहे. मग आता रोगस्थानामधला शनी बेसिकली काय करतो, त्याला आपण 6वं स्थान म्हणतो कुंडलीतलं, ज्यातनं आपण आपल्या तब्येतीबद्दलच्या गोष्टी बघू शकतो. तर त्याला आपण रोग, ऋण आणि शत्रू, आणि ह्या तिन्ही गोष्टी कोणाला नको असतात. म्हणजे रोग नको असतात, शत्रू नको असतात, पण अनफॉर्च्युनेटली हे सगळ्यांच्याच लाईफमध्ये कधी ना कधीतरी त्यांना ते फेस करावेच लागतात. सो जेव्हा शनी तिथे येतो तर तेव्हा तो शत्रू हंता योग बनवतो. म्हणजे थोडक्यात काय, शत्रूंचा नाश करणं. पण शत्रूंचा नाश करण्यासाठी आधी शत्रू असावे तर लागतात ना, म्हणजे तरच नाश होईल. तर त्यामुळे तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, थोडंसं हितशत्रूंपासून सावध राहा. अदरवाईज खूपदा असं लोक होतं की जी लोक अगदी काहीच खूपच स्वभावाने मृदू आहेत तर ती सॉफ्ट टार्गेट बनतात ॲट द वर्क प्लेस, एखाद्या कूटनीतीचा किंवा काय. तर कृष्णही नेहमी म्हणतो की कोणावर अत्याचार करू नका, पण जर का तुमच्यावर अत्याचार होत असेल तर तो सहनही करू नका. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी स्टँड हा नेहमी कायम घ्यायलाच पाहिजे. तर हे झालं शनीच्या बाबतीमध्ये. राहू आणि केतू तुमच्या पंचमात आणि लाभस्थानात आहे. सो इथे विद्यार्थ्यांसाठीचं, कारण 5वं स्थान आहे, हे 5वं स्थान हे अभ्यासाचे म्हणून मी विद्यार्थ्यांचा रेफरन्स काढला.
आणि तिथे राहू आहे. सो यू कॅन अंडरस्टँड की तुमचा फोन हा राहू आहे आणि तुम्ही स्टुडंट आहात, तर तुम्ही किती वेळा राहू हातात घेताय दिवसभरामध्ये. सो दॅट इज ते प्रमाण डिरेक्टली प्रपोर्शनेट आहे की तुम्ही किती सक्सेस किती मार्क्स मिळणार आहे. कारण की प्रत्येकाने आपापला स्क्रीन टाईम बघावा. जेवढा स्क्रीन टाईम कमी तेवढे तुमचे मार्क्स जास्त पडणार आहेत, असं त्याचं थोडक्यात आहे. आणि पंचम स्थानातनं तुम्ही लव्ह अफेअर्स आणि प्रेमप्रसंग ह्याही गोष्टी बघतात. सो जेव्हा राहूसारखा प्लॅनेट तिथे येतो तर तेव्हा जनरली असं होतं की यू विल ट्राय टू बी इन, म्हणजे असं कुठली तरी एक वेगळी कम्युनिटी की जी आपल्या कम्युनिटीचा भागच नाही, त्यांच्याशी तुम्हाला कदाचित लव्ह अफेअर्स किंवा प्रेमप्रसंग असे होऊ शकतात. सो बाय कन्सिडरिंग ह्या सगळ्या डायनामिक्स तुमच्या पत्रिकेतल्या, तुम्ही हे तपासून बघा की तुम्ही आत्ता हे जे काही दोन एकदम वेगळ्या तफावत असणारे लोक एकमेकांच्या प्रेमात आहात, ह्यात नक्की तुमचं पुढे जाऊन लग्नामध्ये रूपांतर होणार आहे का नाही होणार आहे. तरच अदरवाईज मग पंचमातला राहू खूपदा फसगतही करतो त्या बाबतीमध्ये. तर हे जर का काही तब्येतीची काळजी, ह्या बाकीच्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी जर का नीट लक्षात ठेवल्या तर तूळ राशीसाठी हे तसं बघायला गेलं तर मिक्स परिणाम देणारं आपण म्हणू शकू की आहे. ह्यासाठी हे काय करू शकतात तर तुम्ही विष्णूची उपासना सगळ्यात जास्तीत जास्त करा आणि स्त्री सुक्ताचं पठण हेही उत्तम आहे. कारण की तूळ राशीचा जो स्वामी तो शुक्र आहे आणि शुक्र म्हणजे लक्ष्मी थोडक्यात. त्यामुळे स्त्री सुक्त आणि विष्णू सहस्रनाम ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत फायदेशीर ठरतील ह्यांच्यासाठी. वृश्चिक राशीसाठी 2026 हे जे वर्ष आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण गुरुचं डायनामिक्स किंवा भ्रमण बघूयात. तर अष्टमात त्यांच्या काही पहिले महिने गुरु असणार आहेत. अष्टमाला आपण मृत्यूस्थानही म्हणतो. आता मृत्यूस्थान म्हटल्यानंतर लगेच घाबरून जायचं काही कारण नाही आहे, त्याला गूढविद्येचं स्थानही म्हणतात. सो जेव्हा गुरुसारखा सात्विक प्लॅनेट जेव्हा त्या स्थानामध्ये जातो तेव्हा अचानक ह्या व्यक्तींना असं वाटतं की आपण कुठेतरी एखादी मंत्र साधना घेऊया किंवा इतके वर्ष आपण कुठल्याच मंत्राचा जाप नाही केला, मग अचानकच आपण करायला लागूयात, मग आपण एखादा उपवास ठेवून बघू म्हणजे असं स्पिरिच्युअल अवेकनिंग आहे का, स्पिरिच्युअल कॉलिंग अवेकनिंग असं त्यांना वाटायला लागतं. खूपदा त्यांना एखाद्या आध्यात्मिक गुरुची साथ मिळते. आता खूप लोक आपल्याला बघा महाशिवरात्रीला खूप लोक ईशा सेंटरमध्ये जातात आणि मग तेवढं ते 1 वर्ष महाशिवरात्री जागवतात आणि मग नंतर परत बॅक टू पॅव्हिलियन. त्यांच्यात तसा फरक काहीच पडत नाही. त्यामुळे फक्त एक बेसिकली महाशिवरात्री इज अवेकनिंग ऑफ युअर कॉन्शियसनेस. तो फक्त एक रात्र करायचं नाहीये, तर दॅट हॅज टू बी इनकॉर्पोरेटेड की तुमच्या डेली लाईफमध्ये पण ते व्हायला हवं. पण सांगायचा मुद्दा असा आहे की थोतांड करण्यापेक्षा किंवा आपण त्याला म्हणू की भोंदूगिरीपासून लांब राहावा. ह्यामध्ये तुम्हाला तुमची बुद्धीचा वापर करून तुम्हाला खरंच जे जेन्युइन ज्या गोष्टी आहेत त्याच तंत्रमार्गाचा किंवा त्याच मंत्राचा उपयोग करा. त्यानंतरचा गुरु तुमचा जातोय भाग्यात आणि मग नंतर कर्मस्थानात. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या वर्षाच्या इनिशियलचा पहिला जो भाग आहे त्यापेक्षा जो नंतरचा येणारा काळ आहे 2026चा, तर तो वृश्चिक राशीसाठी जास्त उत्तम आहे. कारण की भाग्याची साथ मिळेल आणि त्यानंतर कर्मस्थानात गेलेला गुरु हा तुम्हाला अचानक कामामध्ये छान एक आपण त्याला म्हणतो ना खूपदा की तुम्ही छान ठिकाणी प्लेस होऊ शकता, प्रमोशन मिळू शकतं, तुमची काय त्याला आपण म्हणू शकू की प्रमोशन बरोबर ज्या काही तुम्हाला अजून इन्सेंटिव्ज आहेत त्यामध्ये वाढ मिळू शकते. तर गुरु हा सगळ्यांसाठी ह्या गोष्टींसाठी अतिशय उत्तम आहे. पण त्याचबरोबर शनी जो आहे तो तुमच्या पंचमात आहे. त्यामुळे ह्या गोष्टींकडे बघता तुम्हाला ह्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे की जी लोक अचानकच जॉब क्विट करून आता मी व्यवसायच करतो वगैरे असं जर का काही मनामध्ये असेल तर त्यांनी अगोदर थोडंसं ब्ल्यूप्रिंट काढावं, थोडं त्यातले एक रिसर्च वर्क करावं. असं डिरेक्टली हा काळ नाही आहे की एक गोष्ट क्विट करून नवीन काहीतरी चालू करायचा. तुमच्या स्किलसेट आहे आणि कॉन्फिडन्स आहे तरच तुम्ही असं काहीतरी ट्रान्सफॉर्म करा. अदरवाईज मग तुम्हाला ह्याचे खूप वाईट परिणाम मिळू शकतात. तर रिसर्चनुसार तुम्ही त्यामध्ये उतरा. पंचमातला शनी अगेन त्याच गोष्टी दर्शवतो की ज्या लोकांना आत्ता सध्या फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे आणि शनी तिथे आहे तर तुम्हाला नक्कीच त्या बाबतीत तुम्ही पुढे जाऊ शकता. पण शनी इज ऑल अबाउट डिलेज आणि ऑब्स्टॅकल. कधी कधी ऑब्स्टॅकल्स येतात तर ती प्लॅन करताना त्या गोष्टी तुम्ही अशा प्लॅन करा की यू आर टेकिंग अ प्रॉपर जी गायनेकची जी तुमची जी काही डॉक्टर्स आहेत त्यांचा तुम्ही सल्ला घेताय, रिस्क कमीत कमी ठेवताय. कारण की खूपदा असं होतं की शनी जेव्हा वक्री होतो तर तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत की प्रेग्नन्सीमध्ये अचानक कॉम्प्लिकेशन्स येणं,
तर ह्या सगळ्या अचानक निर्माण होऊ शकतात. तर त्यामुळे वेल बिफोर हे लक्षात ठेवा की जर का तुम्ही प्लॅन करणार आहात तर यू शुड बी फॉलोईंग ऑल द मेडिकल ॲडवायझरी ज्या काही तुम्हाला दिलेल्या आहेत, विदाऊट जास्त कुठला धाडस वगैरे न करता. आणि बाकीच्या गोष्टी जर का आपण बघितल्या तर तशा आपण गोष्टी ॲव्हरेज म्हणू शकू. वृश्चिक राशीसाठी हनुमान चालिसा जास्तीत जास्त वाचणं आणि मारुती उपासना ही जास्त उपयुक्त ठरेल, अलॉंग विथ द योगा पोश्चर्स आणि विथ सम काइंड ऑफ फिजिकल एक्सरसाइज ऑन अ डेली रुटीन. कारण की वृश्चिक राशीचा मालक मंगळ आहे आणि मंगळाच्या आधिपत्याखाली ज्या कुठल्या राशी येतात तर त्यांनी जास्तीत जास्त फिजिकल स्टॅमिना आणि एक्सरसाइज वाढवण्याच्या ज्या गोष्टी केल्या तर त्यांचा मंगळ इन चेक राहतो. त्यामुळे ह्या तुम्ही बेसिकली रेमेडी करू शकता. राशीबद्दल जर का आपण 2026 बद्दलचं बोलायचं झालं तर वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांच्या सप्तमातनं गुरुचं भ्रमण होतं आहे. तर जसं मी अगोदरपासून म्हणत आली आहे की सातवं स्थान जे कुंडलीचं आहे तर ते विवाहाचं स्थान आहे. आणि जेव्हा गुरुसारखा तुम्ही ऐकलं असेल की खूपदा लग्नासाठी गुरुचं बळ आहे का ते बघतात. गुरुचं बळ नसेल तर त्यावर्षी लग्न होऊ शकत नाही. किंवा गुरु असतं आणि जर का शुक्र असतं असेल तरीसुद्धा लग्नाचे मुहूर्त नसतात. म्हणजे आपल्या ज्योतिष किंवा आपल्या पूर्ण धर्मामध्ये गुरु आणि शुक्र ह्यांना लग्न आणि लग्नासंदर्भातल्या गोष्टींसाठी भयंकर महत्त्व आहे. लग्नाला एवढं महत्त्व काय, कारण तो तुमचा लाईफ चेंजिंग पाथ आहे. सो इदर दॅट वन डिसिजन कॅन मेक ऑर ब्रेक युअर होल लाईफ. तर त्यामुळे गुरु जेव्हा सप्तमात येतो तेव्हा तो तुमच्या लग्नाचा योग जो आहे तो अजून प्रबळ करतो. त्यामुळे धनुराशीच्या लोकांसाठी जो इनिशियल जो पहिला काळ आहे तर तो त्यासाठी उत्तम आहे. सप्तमात गुरु हे नुसतंच लाईफ पार्टनर नाही आहे तर तुमची बिझनेस पार्टनरशिप पण झाली. सो एखाद्याला त्याचा बिझनेस वाढवायचा आहे किंवा त्याला बिझनेसच नवीन स्टार्ट करायचा आहे, बट ही वॉन्ट टू हॅव दॅट विथ समवन, तर त्यावेळेस तुम्ही नवीन बिझनेस पार्टनर्सना पण अप्रोच करू शकता, और इन्व्हेस्टर्स आपण म्हणतो. तर ह्या सगळ्यांसाठी तो उत्तम काळ आहे. वर्षाच्या मध्ये जेव्हा गुरु अष्टमात जाईल तेव्हा तुम्हाला अचानक, कारण अष्टम स्थान जसं मी म्हणाले की पैतृक संपत्तीचं स्थान आहे, वडिलोपार्जित संपत्तीचं आहे. तर खूपदा असं होतं की काही जणांचे जे बरेच रेंगाळलेले मुद्दे आहेत की बाबा खूप जमीन घेऊन ठेवलेली आहे वाडवडिलांची पण तिकडे तर बघायला कोणी नाही, मग अचानक आपण आता ती विकूया कारण तिकडे कोणी नाही, किंवा खूप जुनं घर आहे तिथे आता कोणी जात पण नाही, असं खूप लोकांचं असतं ना. मग ती लोक असं करतात की जेव्हा अशी काही कॉम्बिनेशन होतात त्यांना अचानक असं वाटतं की अरे आता आपण त्याबद्दल आपण काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, सो दॅट आपल्याला एक लिक्विडिटी निर्माण होईल आणि मग आपण इन्व्हेस्ट करू शकू. तर हे काही निर्णय ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये होऊ शकतात. त्याचबरोबर मंत्रसाधना, योगा, ध्यान, धारणा ह्या सगळ्या गोष्टींसाठी, कारण 8वं स्थान आपण त्यासाठीही मानतो. आणि जेव्हा गुरु वर्षाच्या शेवटी भाग्यस्थानात जाईल तर नक्कीच काहीतरी भाग्यकारक घटना घडतील तुमच्या आयुष्यामध्ये. धनुराशीसाठी शनी जो आत्ता आहे तर तो त्यांच्या पूर्ण वर्षभर मातृस्थानात म्हणजे चतुर्थ स्थानात, सुखस्थानही म्हणतो आपण त्याला, तिथे राहणार आहे. मग तिथे काय करतो तर तो तुम्हाला मातृसुखपासून, मग नेहमी मातृसुखापासून वंचित करतो का, तर असं नाही आहे. टेक्निकली आपण त्याला असं नाही बघू शकत. आता जी लोक इथं आहेत तर आपली मातृभूमी काय तर भारत देश. मग जेव्हा तुम्हाला बाहेर ॲब्रॉडला एकदम 3-4 वर्षासाठी लॉंग टर्म जावं लागतं, अर्थात यू विल ट्राय टू मिस युअर होमलँड, बरोबर. तर तिथे तुम्हाला शनी तुमच्या मूळ देशापासून लांब घेऊन जातो. त्याला आपण म्हणतो की मातृवियोग असंही होतो, कारण की तुम्हाला आहे त्या ठिकाणापासून, कारण ह्या वर्षी 101% ह्या लोकांचं जागेत बदल आहे. मग तो तुमच्या नवीन घराच्या दृष्टीने असेल किंवा मग कामानिमित्त असेल किंवा ट्रॅव्हल निमित्त असेल, पण जागा तुमची 100% बदलणार आहे. कारण की शनी हा उच्चाटन किंवा एक डिस्प्लेसमेंटचा पण कारक आहे, बट तो स्लोली स्टेडिली तुमची मुवमेंट दर्शवतोय. राहू धनुराशीसाठी आत्ता जो आहे तो त्यांच्या 3ऱ्या स्थानामध्ये आहे आणि केतू त्यांच्या 9व्या म्हणजे भाग्यस्थानामध्ये, ज्याला आपण धर्म त्रिकोण पण म्हणतो. तर काही लोकांची आता 3रं स्थान मी नेहमी भावंडांचं म्हणते आणि ते कलिग्सचं पण स्थान आहे. तर जेव्हा राहू तिथे जातो तर तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल तुमच्या भावंडांचे जे रिअल इंटेन्शन आहे तर ते समोर येतात. सो दॅट इज ऑल्सो द काइंड ऑफ आपण त्याला म्हणू की एक इनलाइटिंग किंवा एक रियालिटी चेक असू शकतो. ॲट द सेम टाईम केतू जेव्हा धर्मस्थानामध्ये असतो तर तेव्हा तो तुम्हाला जास्तीत जास्त स्पिरिच्युअल एनर्जीकडे घेऊन जातो. मग केतूची जी एनर्जी आहे ती जनरली आपण असं म्हणतो की जे योगी लोक आहेत ज्यांनी संजीवन समाधी घेतली, जसे की आपले ज्ञानेश्वर माऊली, संजीवन समाधी आहे त्यांची. समाधीमध्येही बरेच टाईप्स आहेत. सो केतू ही हायेस्ट फॉर्म ऑफ स्पिरिच्युअल एनर्जी आहे की ज्याच्यानंतर काहीच राहत नाही.
म्हणजे तुम्ही डायरेक्ट आपण त्याला एकंदरीत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण जे म्हणतो त्यामध्ये काय अवधूत चिंतन करतोय म्हणजे थोडक्यात आपण अद्वैताशी कनेक्ट करतोय. तर केतू आणि गुरु सगळ्या शेवटी एकत्र येतात. तर त्यामुळे धनुराशीच्या लोकांनी जी काही समाधी स्थळं आहेत सिद्ध योगींची तिथे जाऊन जर का दर्शन घेतलं तर त्यांना खूप जास्त मानसिक एक आपण त्याला म्हणू ना, खूप लोकांना जर का आजकाल विचारलं की पैसा पाहिजे का मानसिक शांतता पाहिजे, तर आजकाल लोक मानसिक शांतता म्हणजे प्रिफर करतील. कारण की लोकांना आता कळून चुकलंय की पैसा हे सर्वस्व नाही, आणि किती पैसा म्हणजे खूप पैसा आहे ह्याचं उत्तर आहे आजकाल कोणाला तसं मिळालेलं नाही की एवढा पैसा म्हणजे एवढा पैसा म्हणजे सगळ्यात खूप पैसा झाला. तसं मानसिक शांतता जी हवी आहे तर ते गुरु आणि केतू जेव्हा वर्षाच्या शेवटी एकत्र येतील तर तेव्हा यू ट्राय टू टेक द काय त्याला म्हणू आपण की अध्यात्माची जास्त साथ घ्यायला तुम्ही लागा त्या काळामध्ये. आणि खूप सारी समाधी स्थळं आपल्या महाराष्ट्रातच आहेत की जिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला डिरेक्टली एक उत्तम प्रतीची एक सात्विक आणि आध्यात्मिक एनर्जीशी तुम्ही कनेक्ट करू शकाल. तर ती तुम्हाला गरजेची आहे आता. आणि ॲट द सेम टाईम धनुराशीसाठी जर का कुठली सगळ्यात उत्तम रेमेडी असेल तर धनुराशीचा मालकच गुरु आहे बेसिकली. आणि गुरु त्यांच्या ऑलरेडी मृत्यूस्थान देन त्यांचं जो आहे त्यांचं धर्मस्थान त्रिकोण आणि कर्मस्थानात जाणार आहे. तर त्यामुळे त्यांनी श्री गुरुदेव दत्त हा जर का नामजप कंटिन्यू चालू ठेवला आणि श्वानांची म्हणजे डॉग्सची आणि गायींना म्हणजे आपण खूपदा गोशाळेमध्ये जाऊन पण सेवा करतो, तर हे जर का तुम्ही कंटिन्यू ह्या वर्षभर केलं तर त्याचे खूप छान रिझल्ट्स मिळतील. अच्छा. सो आता आपण शेवटच्या 3 राशींवरती नजर टाकूया. मकर, कुंभ आणि मीन ह्यांचं कसं भविष्य असणार आहे 2026 ॲक्च्युली मकरवाले मागच्या वर्षीपासूनच खुश आहेत कारण की त्यांची 7.5 संपलेली आहे. अच्छा. आता ह्या सगळ्या गोष्टीत बघता खूपदा लोक असं म्हणतात की संपली बाबा 7.5, पण तरी लोकांना येणारे वाईट साईट अनुभव काही संपत नाही. तर तेव्हा त्यांना जाऊन कळतं की फक्त शनी 7.5 वर्षाचे आयुष्यातले वाईट नसतात. तर ग्रहांची पूर्ण परिस्थिती ही महत्त्वाची असते. तर आता मकर राशीसाठी असं आहे की जो वर्षाचा सुरुवातीचा काळ आहे तर तिच्या रोगस्थानामध्ये गुरु आहे, तर अर्थात त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे फॉरमोस्ट आहे. गुरु हा तुमच्या लिव्हरचा पचन संस्थेचा पण कारक आहे, त्यामुळे डायजेशन, पोटासंबंधीचे विकार, पायांमधले किंवा आपण त्याला काल्फ मसल्स म्हणतो, क्रॅम्प्स, ह्या सगळ्या बाबतीतले ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यानंतरचा जो मधला काळ आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे कारण की त्यांच्या सप्तमात जे विवाहाचं स्थान आहे तिथे गुरु येतोय, म्हणजे त्यांची लग्न नक्की जमणार. अर्थात जे विवाह इच्छुक आहेत त्यांची, नंतर तुम्ही म्हणाल की ऑलरेडी जे मॅरिड आहेत म्हणजे आमचे त्यांची पण पुन्हा एकदा. तर मजेचा भाग वेगळा आहे, पण सप्तमात जेव्हा गुरु येतो तेव्हा ह्या लोकांना त्या गुरुच्या बळाचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि अर्थात आज आपला पॉडकास्ट होतोय तर त्या लोकांना वेल बिफोर ते प्लॅन करतील की ही विंडो आपल्याला मिळते टाईमलाईनची, सो दॅट दे कॅन प्लॅन देअर थिंग अकॉर्डिंगली. आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा त्यांच्या अष्टमात गुरु जाईन तर तेव्हा परत त्यांना असं की तो थोडासा ॲव्हरेज काळ आहे, थोडंसं फायनान्शियल स्टॅबिलिटी इन्स्टॅबिलिटी वाटू शकते, अचानक काही सडन घडामोडी घडू शकतात. आणि ॲट द सेम टाईम जसं मी म्हणाले की अष्टमस्थान परत हे अर्न मनीचं पण स्थान आहे, पण ॲट द सेम टाईम नॉट ऑलवेज थ्रू अ गुड जेस्चर किंवा चांगल्याच गोष्टीतनं ते येईल असं पण नाही आहे. आता ह्याचबरोबर शनी त्यांचं 3ऱ्या स्थानामध्ये आहे, तर 3रं स्थान हे कम्युनिकेशनचं आहे, तुम्ही कसं बोलताय. आणि जेव्हा शनी तिथे येतो तर तेव्हा तुम्ही जेव्हा अगदी गरजेचं आहे तिथेच तुम्ही बोला आणि तेवढंच तुम्ही बोला. कारण मला असं वाटतं की उत्तम रेमेडी कधी कधी ही असते की काहीच न बोलणं ही पण उत्तम रेमेडी असते. कारण खूपदा लोक नको तिथे नको ते बोलून जातात आणि मग ते स्वतः प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. तर तशी मकर राशीची लोक सुज्ञ असतात कारण त्यांचा मालकच शनी आहे, त्यामुळे त्यांना हे सगळं सांगायची गरज नाही. पण 3ऱ्या स्थानातला शनी हा पण आहे की तुम्ही बोलण्यातनं कोणाचं मन दुखवणार नाही आहात, तर थोडंसं हे बघा. आणि अगदीच जर का चांगलं बोलता येत नसेल तर गप्प बसा, तर हे तर तुम्ही करू, प्रत्येकाला चॉईस असतो तो. राहू तुमच्या 2ऱ्या स्थानात आहे आणि 2रं स्थान तुमच्या वाणीचं पण आहे आणि इट ऑल्सो रूल्स युअर माउथ बेसिकली. तर खूपदा लोकांना असं होतं की राहू तिथे आला की स्मॉल डेंटल सर्जरीज म्हणा किंवा काय असं होतं, आणि राहू तिथे आला तर खूपदा मग व्यसन करणं, खूप ड्रिंक्स आणि स्मोक कोण करत असेल तर त्याचं प्रमाण अजून त्यांनी वाढवलं, तर त्यांना हे जे सगळं ते आत्ता करणार आहेत ह्या वर्षी
त्या सगळ्याचे रिपरकेशन त्यांना 1-2 वर्षांनी जाणवतील, तेही एखाद्या रोगाच्या रूपाने. तर त्यामुळे तुम्ही सात्विक आहार ठेवा. खूप जास्त तामसिक आहार म्हणजे लाईक टू मच ऑफ नॉनव्हेज फूड्स कन्झम्पशन्स ह्या सगळ्यापासून तुम्ही लांब राहिलात तर अल्टिमेटली तुम्हाला फरक जाणवेल. कारण की राहूची ही तामसिक एनर्जी आहे तर ती तुम्हाला तमसकडे घेऊन जाईल. पण आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याचा खूप वाईट इम्पॅक्ट पुढे जाऊन बघायला मिळतो. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं हे बघा, केतू तुमच्या अष्टमात आहे त्यामुळे थोडंसं जर का कोर्ट कचेरी प्रसंग कोणामध्ये अडकले असतील तर तुम्ही ते लवकरात लवकर एक सामंजस्याने सोडवायचा प्रयत्न करा. आणि मकर राशीच्या लोकांना अगेन तेच मी सांगेन की शनीची 7.5 संपलेली असली तरीसुद्धा आळस हा व्यक्तीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तर तुम्ही ॲक्शन प्लॅन बनवा आणि त्या ॲक्शन प्लॅनवरती इमिडिएट एक्झिक्युशन स्टार्ट करा. खूपदा लोक फक्त डोक्यात ठेवतात आणि काहीच करत नाही. तर त्यामुळे एक्झिक्युशन इज द रेमेडी फॉर दी सगळे जे काही मकर प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी. आणि ओव्हरऑल हे जर का वर्ष बघितलं तर तसं मिक्स अँड मॅच म्हणजे आपण असं म्हणू शकू की ॲव्हरेज आहे. तर ह्या बेसिक रेमेडीज केल्या आणि तुमच्या इष्टाची कंटिन्यू ध्यान ठेवलं तर तुम्हाला नक्कीच छान फळं मिळतील. कुंभ राशीसाठी 2026मध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच गुरु तुमच्या पंचमात असणार आहे आणि पंचम स्थान हे पूर्व पुण्याचं स्थान आहे. म्हणजे पूर्व पुण्य जे आहे ते फलित होण्याचं स्थान आहे. त्यामुळे इट विल बी लाईक युअर ड्रीम कम ट्रू. म्हणजे तुमचे ज्या काही विश फुलफिलमेंट आहेत, तुम्ही जर का काही ABC काय असं जर का ठेवलं असेल मनात की मला हे करायचं ते करायचं त्यातलं तुम्ही बऱ्यापैकी अचीव करू शकाल. दॅट्स द फर्स्ट गुड न्यूज. वर्षाच्या मध्ये गुरु मात्र तुमच्या रोगस्थानात जातोय त्यामुळे तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेणं जास्त गरजेचं होईल. आणि आता हे आपल्या सॅसी सखी म्हणजे आपल्या सखींसाठी मी सांगू शकते की खूपदा लोकांचं करता करता आपण आपल्याला सेकंड प्रायोरिटीवरती ठेवतो आणि वी पुट अवर सेल्फ टू दॅट इग्नोरन्स की जिथे मग शेवटी असं आहे की आपण त्याला असं म्हणू ना की प्रत्येकाचं बघता बघता आपण आपल्याच तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. सो आपल्या स्वतःचं तब्येत सांभाळणं हे काही अगदीच मीन किंवा आपण त्याला म्हणू की सेल्फिश व्हायचं काही कारण नाही आहे. तर हा गिल्ट पहिलं काढून ठेवा. तुमच्या इयरली चेकअप्स काय असतील तर तुम्ही त्या नक्की करा आणि त्यातनं तुम्हाला पॅरामीटर्स कळतीलच. सो थायरॉइड काही लोकांचा असतो, काही जणांचं कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम असतं. तर यू विल गेट टू नो की काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ते रेमेडी करून ॲक्शन वाईज आणि मेडिसिन वाईज रिझॉल्व्ह करू शकाल. वर्षाच्या शेवटी जो गुरु आहे तो उत्तम आहे लग्नासाठी. म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तो सप्तमात जातोय आणि तो केतू बरोबर येतोय. तर अगेन मी फक्त एवढं सांगेन की केतू आणि गुरु जेव्हा एकत्र येतात तर अगेन इट इज अ लिटिल बिट ऑफ अ पॅराडॉक्सिल. कारण की केतू हा मुळात विरक्तीचा कारक आहे, त्याला कोणीच नको आहे आणि लग्न हे गठबंधन आहे म्हणजे 2 गोष्टी जोडायचं कारण आहे. सो केतूला मुळात ह्या गोष्टींपासून जेवढं लांब पळतेल तेवढं पळायला आवडतं. तर तुम्ही जेव्हा अशी काही लग्न जुळवणार आहात तर तुम्ही हे बघा की नक्की तो काळ उत्तम आहे ना, का उगाच घाईगडबडीत तुम्ही म्हणजे असंच पटकन लग्नाचा निर्णय घेताय आणि उरकून टाकताय. तर तसं करू नका. यू ट्राय टू टेक ॲज मच टाईम ॲज यू वॉन्ट आणि जेव्हा तुम्ही प्रॉपर कन्व्हिन्स्ड आहात देन ओनली यू गो फॉर अ लॉंगर कमिटमेंट. कुंभ राशीसाठी शनी त्यांच्या 2ऱ्या स्थानामध्ये आहे त्यामुळे त्यांनी आणि अर्थात 7.5 त्यांचा शेवटचा टप्पा चालू आहे त्यामुळे त्यांनी कमीत कमी खोटं बोलावं. कारण की 2रं स्थान हे तुमचं बोलण्याचं पण आहे आणि खूपदा आपण असं होतं की मॅन्युप्युलेटिव्ह काही लोक खूप वागतात. म्हणजे करताना मग उगाच खोटी स्तुती करणं किंवा काही करण्यासाठी एक रॉंग वेनी जाणं. तर मग ह्या सगळ्यांचा शेवटी तो लेखाजोखा शनी महाराज काढतात. तर त्यामुळे तुम्ही जनरली थोडंसं मला असं वाटतं टू द पॉईंट आणि प्रिसाईज बोला. शनीला खूप कमी आणि प्रिसाईज आणि खूप अभ्यासून बोलायला आवडतं. आणि कुंभ राशीचं काय आहे जर का तुम्ही साईन बघितलं तर घड्यातून ते पाणी पडतंय. म्हणजे दे आर ऑलवेज विथ सो मच ऑफ रिसर्च. ती लोक रिसर्च केल्याशिवाय काहीही बोलत नाही. सो दे वॉन्ट टू डू अ लॉट ऑफ रिसर्च. फक्त ह्यांच्या बाबतीत असं आहे की पुढचं पूर्ण वर्ष राहू त्यांच्या पहिल्या स्थानामध्ये आणि केतू सप्तमात आहे. त्यामुळे जी ऑलरेडी मॅरिड कपल्स आहेत तर त्यांच्यामध्ये असं होईल की आत्मकेंद्री बनल्यामुळे तुम्हाला असं होईल की तुमच्या पार्टनरला वाटेल की अरे आपल्याकडे तर आपल्या पार्टनरचं लक्षच नाही आहे किंवा हा आपल्याला इग्नोरच करतोय की आपल्याला वेळच देत नाही. आणि मग त्यातनं असं आहे की एक तुमचा जो समतोल आहे सुखी संसाराचा तो ढळायला लागेल. कारण की राहू जेव्हा पहिल्या स्थानामध्ये असतो तो माणसाला आत्मकेंद्री म्हणजे मी मायसेल्फ नार्सिसिस्ट काइंड ऑफ ट्रेट्स देतो की जे निगेटिव्ह आहेत ॲक्च्युली. आणि केतू जिथे बसतो त्या बाबतीत तुम्हाला थोडंसं एक डिटॅचमेंट देतो. तर त्यामुळे जर का तुम्ही ऑलरेडी
टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं ऑलरेडी 100% डिवोर्स होणारच आहे. म्हणजे तुमच्यासाठी चांगलं आहे की तुम्ही त्यातनं बाहेर पडताय. पण अगदीच मेजर काही इश्यू नसतील तर मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं सामंजस्याने ह्या गोष्टी घेऊन सोडवाव्यात. आणि पहिल्या स्थानातला जो राहू आहे तर तो मेंटल फॉग देतो. म्हणजे तुमची सदसद विवेकबुद्धी काम करत नाही. तुम्ही एकाच वेळेस खूप काही गोष्टी बघायला जाता आणि अल्टिमेटली यू एंड अप चुझिंग द रॉंग थिंग. तर त्यामुळे जो मेंटल फॉग आहे तर ते घालवण्यासाठी कुंभ राशीसाठी सगळ्यात उत्तम रेमेडी आहे जी की योगामध्ये आपण करतो. योगानंतर ध्यानधारणेमध्ये भ्रामरी प्राणायाम करतो आपण. तर ती त्यांनी भ्रामरी प्राणायाम रोज 10 मिनिटं जरी केलं तर त्यातनं त्यांना एक आपण न्यूरोकेमिकल्स त्यांचे असे बनतात की आत्ता त्यांना जे राहू पहिल्या स्थानात असल्यामुळे जे इल्युजन निर्माण झालेलं आहे तर ते दूर व्हायला मदत होईल. आणि जेवढी जास्त विष्णूची उपासना ते करतील आणि क्लेश दूर होण्यासाठी सगळ्यात विष्णूचं उत्तम आहे की जो ते दर एकादशीला किंवा अदरवाईज पण करू शकतात ते म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. तर कंटिन्यू तुम्ही त्याचा तो जाप करू शकता. तर ही रेमेडी आहे कुंभ राशीसाठी. आणि सगळ्यात शेवटची रास म्हणजे मीन रास. तर मीन राशीसाठी गुरु त्यांच्या चतुर्थात, पंचमात आणि 6व्यात अशा तिन्ही राशीतनं भ्रमण करेन. ॲट द सेम टाईम मीन राशीला आता 7.5 ही चालू आहे. मीन राशीच्या सर्वांना हे माहिती असेलच. ज्या लोकांना 7.5 आहे त्यांना आपली रास माहिती बरोबर त्यांना हे माहिती असते की आपली 7.5 आहे. बाकीचं काही माहिती असू दे किंवा नको असू दे, 7.5 इम्पॉर्टंट माहिती असणं. कारण की त्यातनं मग लहान सहान झालेल्या वाईट गोष्टींचं खापर फोडण्यासाठी मग शनी महाराज रेडी असतातच की हे होत नाही. कारण की शनी महाराजांना व्हिलन बनवण्याचा तो एकदम उत्तम पर्याय आहे. कारण आपण शेवटी एक कोणावर तरी तो एक ब्लेम गेम करण्यासाठी एक असतोच ना. ॲक्च्युली मी म्हणतो की शनी महाराज इज बेस्ट. ॲक्च्युली तसं म्हणायला हरकत नाही, पण लोकांना ते फार उशिरा कळतं. आता ह्यामध्ये जर का बघायला गेलं तर ह्यांना म्हणजे एक ॲव्हरेज फळं मिळतील. कारण की गुरुचा जरी मध्ये साथ त्यांना मिळतीये पण शनी त्यांच्या पहिल्या स्थानात आल्यामुळे असं होतं की खूपदा त्यांना असं वाटतं की आपण ज्या काही व्हेंचरमध्ये आहोत ते आपण एकटंच सगळं करतोय. म्हणजे सगळा जगाचा भार जो आहे तो आपल्या एकट्यावरती आहे. त्यांना असं सतत वाटत राहतं की आपल्यावरती खूप जास्त जबाबदारी आहे. मग ती घराची असू दे, मग ती नोकरीवर असू दे किंवा कुठे असू दे. आणि ते क्रिएट केलेल्या मेंटल प्रेशरमुळेच त्यांना अजून प्रेशर येतं. तर इथे एक तर पहिली गोष्ट अशी आहे की शनी तुम्हाला नक्कीच नवीन चॅलेंजेस देणार आहे, त्याबद्दल काही वाद नाही आहे. पण आपण त्याला असं म्हणतो ना की चॅलेंजेस त्यालाच देतात की जो कॅपेबल असतो ते घेण्यासाठी. तर तुम्ही आता एक तर पहिली गोष्ट आहे की शनी जेव्हा येतो पहिल्या स्थानामध्ये, इट आस्क यू टू सेट द व्हिजन अँड मिशन ऑफ युअर लाईफ. म्हणजे नक्की तुम्हाला पुढच्या आयुष्यात येणाऱ्या आयुष्यामध्ये नक्की तुम्हाला काय काय अचीव करायचं आहे आणि ते अचीव करण्यासाठी तुम्ही आत्ता काय करताय. म्हणजे मला उद्या काहीतरी एक XYZ वस्तू बाय करायची, पण त्यासाठी तुम्ही आत्ता काय करताय, म्हणजे व्हॉट आर युअर ॲक्शन प्लॅन फॉर दॅट. आणि शनी ॲट द सेम टाईम तुम्हाला थोडंसं एक प्रकारचं एक औदासिन्य पण देतो. कारण की शनीचा मुळात ट्रेटच आहे की तो एक प्रकारचा डिले आल्यामुळे जी उदासीनता माणसामध्ये येते, मग त्याला कळतं की अरे मला हे 4-5 वेळा गोष्ट केल्यावरच रिझल्ट मिळणार आहे, माझ्या नशिबात असंच आहे तसंच आहे. मग मी असं म्हणते की ते कोसण्यापेक्षा यू ट्राय टू वर्क ऑन द फ्लॉज. बरोबर, म्हणजे फ्लॉज आपल्यामध्ये पण असं सगळ्यांमध्येच असतात. मग तो ते रिपेअर करण्यासाठीचा जो पिरियड आहे तो म्हणजे शनी 7.5चा, जे इनर इंजिनिअरिंग म्हणतो. आणि त्याचबरोबर राहू तुमच्या 12व्या स्थानात आहे, म्हणजे व्ययस्थान. सो जी लोक परदेशात जाणार आहेत किंवा नोकरीमुळे ज्यांना ऑनसाईट जायला मिळतंय तर त्यासाठी उत्तम संधी आहे. राहू हा आउटकास्ट प्लॅनेट आहे की जो डिरेक्टली दर्शवतो की तुमचं परदेशाशी कनेक्शन किती स्ट्रॉंग होईल. सो जी लोक खरंच मनोमन प्रयत्न करतात की नाही आम्हाला बाहेरच जायचं, त्यांच्यासाठी तर हा उत्तम काळ आहे. ॲट द सेम टाईम जी मुलं परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जात आहेत त्यांच्यासाठी पण हा उत्तम काळ आहे. ज्या लोकांना अजून विजाचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना मिळत नाही, तर त्यांना नक्की ह्या वर्षभरात विजाची काही ना काहीतरी एक चांगली न्यूज मिळेल. कारण की राहू मुळातच आपल्या देशापासून ज्या गोष्टी आपल्यापासून बाहेर आहेत आणि ज्या गोष्टी आपल्यासारख्या नाही आहेत त्या गोष्टी शिकून घेण्यासाठी राहू नेहमी तत्पर असतो. त्यामुळे तुम्ही तशा प्रकारे तुमचा राहू उत्तम करू शकता.
फक्त जी लोक राहूच्या महादशेत किंवा शनीच्या अंतर्दशेत किंवा शनीची महादशा आणि राहूच्या अंतर्दशेत आहे त्यांना मात्र जरा त्रास होऊ शकतो, कारण की शनी आणि राहू आणि त्याबरोबर केतू हे जरा थोडे डिफिकल्ट प्लॅनेट आहेत आणि त्यात जर का तुमची 7.5 पण असेल तर मग तो अजूनच डबल इम्पॅक्ट होतो. तर तुम्ही जास्तीत जास्त मी असं म्हणेन की पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करा. म्हणजे एनी हाऊ असं आपण म्हणतो की प्रत्येकाला चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम्स पण आहेत, पण हाऊ यू इस्टिमेट युअर प्रॉब्लेम्स, तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमला किती मोठं करून दाखवताय ह्यावर तुमचं ते इस्टिमेशन ठरतं. तर त्यामुळे यू ट्राय टू बी मोर चिल्ड. सगळ्यात बेस्ट रेमेडी तर अशी की आनंदी राहायचा प्रयत्न करा, कारण की उदास लोकांनी अजून अशा उदास होणाऱ्या गोष्टी ऐकल्या बघितल्या तर त्यांना असं वाटतं अरे जग खूपच जास्त उदास आहे. तर त्यामुळे ट्राय टू बी हॅपी, ट्राय टू बी मोर सोशल. मी तर म्हणेन की जास्तीत जास्त तुम्ही तुमचा मित्र परिवारात जायचा प्रयत्न करा, सोशल व्हा, एक लाईक माइंडेड लोकांचा ग्रुप जॉईन करा, हायकिंग करा, ट्रेकिंग करा, त्यातनं निसर्गाशी कनेक्ट व्हा. ह्या गोष्टीतनं तुम्हाला खूप उत्तम फळ मिळेल. 7:30 चालू आहे तर त्यामुळे तुम्हाला मी म्हटलं की पिंपळ सेवा, हनुमान चालिसा आणि छायादान. छायादान म्हणजे तुम्ही एक लोखंडाचं पात्र घेता, त्यामध्ये तेल तुम्ही टाकता आणि शनिवारी सूर्यास्तानंतर शनी मंदिरात तुम्ही जाऊन छाया म्हणजे आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब त्या तेलामध्ये बघायचं आणि ते जे भांडं आहे लोखंडाचं ते शनिदेवांना अर्पण करायचं. ह्याला छायादान म्हणतात. तर हे शनी 7:30 मधले मेष, कुंभ आणि मीन ह्या तिन्ही राशीतले लोक करू शकतात. आणि अर्थात तुम्ही जेव्हा हे विकत घेणार आहात ह्या गोष्टी ह्या शनिवारी घ्यायच्या नाही आहेत, त्या तुम्ही बुधवारी किंवा शुक्रवारी घेऊ शकता. तर तुम्ही ह्या सिम्पल रेमेडीजचा नक्कीच फॉलो करा आणि तुम्हाला ह्या पूर्ण 7:30चा जो टप्पा आहे तो एकदम सुरळीत जायला मदत होईल. थँक्यू सो मच सुपर्णा, तुम्ही इथे आलात आणि 2026 हा 12 राशींसाठी कसा असणार आहे, ते काय रिमेडीज करू शकतात याबद्दल माहिती दिली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी टुडे. मलाही या प्लॅटफॉर्मवरती येऊन 2026बद्दल सांगण्यासाठी तुम्ही मला संधी दिलीत आणि मी प्रेक्षकांनाही म्हणू शकेल की म्हणजे म्हणायला आवडेल की हॅपी 2026 न्यू इयर टू एव्हरीवन. भविष्य काहीही असलं तरी श्रद्धा आणि मेहनत हीच जीवन बदलण्याची किल्ली आहे, हे नक्कीच लक्षात ठेवूया. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढील भागात पुन्हा भेटूया. आणि हो, सॅसी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.